हो सर. देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांचे ज्योतिषशास्त्रातील काम हे खरंच सर्वांना इन्स्पायर करणारे आहे. आपण सर्वजण नशिबान आहोत, आपल्याला सरांसारखे व्यक्तिमत्व लाभले. सरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या सुपरविजन खाली आपणास विविध विषय शिकायला मिळतात. वेगवेगळ्या विषयाचे उत्तम आणि खोलवर ज्ञान आपल्याला. थँक्यू आवाज. सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही एक आपल्या वर्गाचं स्वागत केलेलं आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये त्यामध्ये आपले सगळे आदरणीय दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. आणि जे काही आपले मान्यवर आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय जो आहे तो थोडासा भिन्न आहे. आज जो गैरहजर राहिला त्याला काही इलाज नाही, कळलं का? तर आज आपण एक दक्षिण भारतीय पद्धतीचा विषय पारंपरिक मध्ये शिकणार आहोत. तर त्याचं विश्लेषण करणार आहे. तर थोडंसं वही आणि पेन घ्या, म्हणजे तुम्हाला लिहून घेता येईल. आणि त्या ह्याच्यामध्ये दक्षिण भारतीय पद्धतीच्या मध्ये जे चक्र आहे ते कसं पाहावं याच्याबद्दलचा आजचा क्लास असणार आहे. तत्पूर्वी एक विनंती करतो, ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तर त्यावेळेला पहिला एक माझं निवेदन कंप्लीट होऊ द्या आणि मग तुम्ही प्रश्न विचारा, काही हरकत नाही. मॅडम, पहिल्यांदा आपल्याला ती कुंडली लावा तुम्ही, जी आपली रेग्युलर कुंडली असते ती, म्हणजे ह्याना ती तारीख पहा, पहिला तारीख आणि मग ती कुंडली बघा. तारीख 23 एप्रिल 1992 ची आहे. सध्या रात्री 9:47 मुंबईतला जन्म आहे. जातक स्त्री आहे. हा पारंपरिक प्राथमिक ज्योतिषशास्त्राचा विषय आहे. पुन्हा रिपीट करतो, 23 एप्रिल 1992, रात्री 9:47 मुंबई, व्यक्ती स्त्री. हम्म. आता नेक्स्ट लावा मॅडम. बघा, ही वृश्चिक लग्नाची कुंडली लक्षात ठेवा. धनामध्ये चंद्रराहूची युती आहे. आजचा विषय अतिशय वेगळा आहे. मध्ये थोडस जाऊ नका. फार महत्वाचा विषय आहे. धनस्थानामध्ये राहू चंद्राची युती आहे. पराक्रमात शनी आहे. चतुर्थात मंगळ आहे. बुध शुक्राची युती जी आहे ती मीन राशीमध्ये आहे. आणि गुरु हा दशमामध्ये आहे. त्याच्यामध्ये 1 आणि 2 3 1 4 1 5 आणि 2 7 दोन ग्रह मला दिसत आहे. त्यात केतू अष्टमात मिथुनेला आहे आणि हो. रवी जो आहे तो मेषेला आहे. हा, षष्ठात आहे. रवी हा, रवी. षष्ठात हा. केला. हा, मेषेला आहे. होय. आता ह्या कुंडलीच्या मध्ये आपला आजचा विषय अतिशय भिन्न आहे. म्हणून आता त्या ठिकाणी थोडस कॉन्सन्ट्रेट करा. ज्या गोष्टी मी सांगतोय त्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या आधारावरती आपल्याला त्याची मांडणी आणि त्याचा विचार आणि त्याचा फलादेश कसा करायचा हे अतिशय महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे. तर कोणालाही प्रश्न विचारायचे असतील तर आपण नंतर त्याचं हे करू, काही हरकत नाही. सगळे आदरणीय आहेत. सगळ्यांना तिथे विचारण्याचा अधिकार आहे. काही त्याच्यामध्ये दुमत नाही. तर मॅडम, तो चार्ट लावा तुम्ही. मग मी ह्या सगळ्यांना समजावून ते काही लिहून घ्यायचं आहे ते लिहून घ्यायला सांगतो. हा. थोडस लिखाण गरजेचं आहे. डायरेक्ट. थोडस. ऐका ना, तो हा. उपग्रहांचा डायरेक्ट लावू का? हो 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 हो. ठीक आहे, ठीक आहे. हा, मला लावला. पूर्ण दिसत नाही मग मी ऐका ना, मी वाचून दाखवू का? नाही, पहिला मी ह्यांना समजवतो काय आहे ते. अच्छा, ठीक बघा, आहे. आता हा मॅडमनी जो चार्ट लावलेला आहे हा एक वेगळ्या पद्धतीचं ज्योतिष आपल्याला विचार करायचा असतो. आता वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काय, तर मूळ कुंडली हिचा वापर पण करायचा असतो. गोचर मध्ये पण ग्रहांचा वापर करायचा असतो. अधिकतम एखादा चांगला वेळ काळ शोधण्यासाठी म्हणून हे जे तंत्र आहे तर त्या तंत्रामध्ये आपल्याला वापर केलेला आहे की त्या ह्याच्यातून खरोखर कुठली गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार जो आहे तो त्याच्यावरून आपल्याला सांगितला जातो. आता उदाहरणं बरीच आहेत, पण तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधतो
आणि आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी गुरु आहे आणि मग तिथे व्यतिपात योग झालेला आहे का, तर तो खरोखर त्या ठिकाणी झालेला आहे का हे शोधणं आपलं काम आहे. ते आता मॅडम पण समजवतील, मी पण तुम्हाला समजावून सांगेन व्यवस्थित. पण थोडंसं स्लो जाऊया, कारण तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर पहिल्यांदा इथे सिंह रास आहे बघा, दिलेली आहे सिंहरास. तर सिंहरास काय येते, तर धन आपल्या दशमात येतं ना, वृश्चिक लग्नाला कुठे येते, दशमात येतं की नाही. होय हा, होय सर. आता हा धूम म्हणून नावाचा जो, ज्याला आपण म्हणतो अनविजिबल प्लॅनेट, जे अधिक अधिक चंद्र अधिक रवी अधिक लग्न अशा तऱ्हेने तो क्रिएट केलेला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये धूम नावाची जी गोष्ट आहे, तो प्लॅनेटच आहे समजा. तर तो प्लॅनेट आलेला आहे कुठे, तर हा रेखांश आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला रेखांशाशी संबंधित आहे. तर तो आलेला आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात, म्हणजे दरिद्रांशामध्ये आलेला आहे. आणि ते स्थान आहे दशम स्थान. वाक्य पुन्हा रिपीट करतो. धूम नावाचा उपग्रह हा सिंह राशीमध्ये 23°20'28" 23°20'28" पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं चतुर्थ चरण म्हणजे दरिद्रांश आहे. तर तो नवमाशाशी संबंधित आपल्याला उपयोगात आणायचा आहे. त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये गुरु विराजमान आहे. तर तो गुरु 13 आहे, म्हणजे तो याच्याशी संबंधित नाही. तर पहिल्यांदा आपल्याला धूम याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. धूम याचा अर्थ काय होतो, तर सगळ्या गोष्टी विस्कळीत होणं आणि त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होणं, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या धूम मध्ये परिचित केलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा आपण धूम नावाचा उपग्रह जो विजेबल नाही, तो जर कुठल्या स्थानामध्ये आला, तर त्या स्थानासंदर्भामध्ये जातकाच्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण होईल, अशा तऱ्हेचं ह्याचं फलित आहे. आलं लक्षात? नसेल आलं तर विचारा, मग मी तुम्हाला सांगतो. आलंय अ, काय मान्य नाही सर करून घ्या. हा बोला. हे हे लिहून घ्यायचंय हा. मला पण हो लिहून मॅडम, हे थोडस. लिहून घ्यायला लागेल, कारण का की नंतर मग परत प्रॉब्लेम होईल ना. लिहून घ्या पण सर व्यवस्थित. आता तुम्ही जे म्हणालात ना की हा, गुरु गुरु ह्या ह्याच्यात आलेले आहेत दशमात, बरोबर पण आहे. सिंह राशी, पण बरोबर तो बरोबर. आहे 23 अंशाला. नाही, आणि 10 अंश याच्यामध्ये अश्विनी नक्षत्राच्या, सॉरी, त्या ह्याच्यामध्ये मघा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे गुरु. 54. पण हा धूम जो आहे, हा हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. हा 23 अंशाला. येस, हम्म, 23 अंशाने समथिंग कला. हा 23°20 नवमाश बदलतो. हा हम्म? हा सर, हे प्रत्येक अवस्था ही जी ग्रहाची दिलेली आहे, धूम व्यतिपात वगैरे, हे हा, काढण्याचं सूत्र काय आहे? ती सूत्र तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं लागेल. त्या सूत्रामध्ये जाऊ नका. त्याच्यामध्ये गणितामध्ये भरपूर वेळ खर्च होईल. काही काही गोष्टी ज्या आहेत त्या योग करतेवेळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत किती तास भोगलेले आहेत, त्याच्यावरून त्याचे 8 भाग करायचे असतात. आणि त्या 8 भागाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तो फार कठीण काळ आहे, त्यापेक्षा रेडीमेड मिळतं तर कशाला सोडा. अच्छा. आता हा सर पार्ट कोणी शिकवत सर नाही. हा, येस, हा बोला. सर बोला बोला बोला. म्हणजे आता तुम्ही धूम विषयी सांगितलं, तर धूम धूम हा बिंदू जिथे असेल तिथे कुठलाही ग्रह सौम्य अथवा पापग्रह असला तरी सुद्धा येस, त्याची फळं साधारण तशीच असणार, कारण का तो बिंदूच हे आहे की जो उलथापालथ करेल तुमच्या आयुष्यात या टाइप मध्ये, या असा ये, अर्थ होतो ये, ना सर? हा, 2 मिनिटं. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये मॅडम असं आहे की हा, पर्टिक्युलर तो जो गुरु त्या दशम स्थानामध्ये आहे आणि हो दशम सर. स्थानामध्ये धूम आलेला आहे, पण तो बरोबर. गुरु ह्या पर्टिक्युलर नवमाशाशी कनेक्टिंग नाही. नाहीये. हो, हा, नाहीये. बरोबर. तो कर्क नवमाशात आहे, हा वृश्चिक नवमाशात आहे. हो तर सर, त्या कारण तो दहा ठिकाणी अंशावर जातक, आहे. हा, हो. येस येस. बरोबर. हा. मग त्यावेळेला आपण जेव्हा फलादेश देऊ, त्यावेळेला मॅडम हम्म. गुरुचा विचार करायचा नाही. जर समजा हा अच्छा. धूमबिंदू जर हम्म. गुरुच्याच अंशावरती आणि एकाच नवमाशावरती आला आला असता, असता. तर हा, त्या ठिकाणी गुरुचं जे फलित आहे, ते मिळालं धनस्थानासंदर्भात नसतं. गुरु जो आहे पंचम स्थानासंदर्भात आहे, तर त्याचं बरोबर. फलित जे आहे, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एकदम विचित्र संघर्ष आला मिळालं असता. असतं. हो. पण बरोबर. इथे दशम स्थानामध्ये निश्चितच फलादेश हा. गोंधळलेला असेल, त्रासदायक असेल,
आणि यदा राईट. कदाचित आपल्याला थांगपत्ता न बरोबर. लागता दशम स्थानाशी संबंधित काही गोष्टी येस. तिथे निर्माण होतील. बरोबर. बरोबर. Got it? खूप छान समजलं. त्यामुळे गुरुला काही झालं नसल्यामुळे भावेश म्हणून गुरु ज्या स्थानांचा तिथे काही नाही होणार. फक्त बिंदू दशमात आहे त्यामुळे दशमाशी रिलेटेड Yes, संघर्ष correct, या व्यक्तीला होईल. correct, अगदी. correct, correct. थँक्यू You are सो मच सर. absolutely right. थँक्यू. Yes, yes. थँक्यू. Yeah. बर, पुढे मॅडम दुसरा राहू आणि चंद्रामध्ये काही नाहीये. नाही नाही ना, नाहीये सर. बरं, आता दुसरा जो हे आहे तो पहा तुम्ही. त्या ठिकाणी दुसरा बिंदू जो येतो उपग्रहाचा तो व्यतिपात आहे होय. आणि तो अनुराधा नक्षत्र म्हणजे लग्नस्थान आहे. हा. तर लग्न बिंदू वृश्चिक रास आहे लग्न, आणि अनुराधा नक्षत्र जे आहे त्याचं पहिलं चरण म्हणजे सिंह नवमांश आहे. बरोबर आहे. होय. आता व्यतिपात ही गोष्ट चांगली नाही, तर ती अनुराधा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये आहे. आणि लग्नबिंदू मॅडम किती अंशाचा आहे? लग्न बिंदू 18 अंशाचा आहे. 40 18. आणि 18 विकला. हा, म्हणजे त्या ठिकाणी धनु नवमांश आहे तो. हा, धनु नवमांश ज्येष्ठ आहे. मग त्याचा संबंध इथे येणार नाही. पण तरी सुद्धा व्यतिपात नावाची जी गोष्ट आहे, जरा कृपया माईक सांभाळा सगळ्यांनी. व्यतिपात नावाची जी गोष्ट आहे, हा बिंदू जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी करेल की जेणेकरून जातकाच्या जीवनात एखादं आंदोलन होण्याची शक्यता आहे, वाईट घटना होण्याची शक्यता आहे, कधी कलह होईल. आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये तो प्रसंग असा कठीण असेल की जेणेकरून त्या जातकाच्या जीवनामध्ये पर्टिक्युलर प्रथम स्थानामध्ये हा बिंदू आल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला कधी ना कधीतरी या गोष्टीला सामोरं जावं लागेल. पण लग्नबिंदूशी त्याचा संबंध नसला तरी सुद्धा लग्नस्थान आणि राशी ह्याच्याशी संबंधित आहे. म्हणून तिथे जातकाला आपण कथन करायचं की तुमच्या जीवनामध्ये यदा कदाचित अशी एखादी घटना होऊ शकते. कारण का की त्या ठिकाणी व्यतिपात नावाचा हा जो न दिसणारा बिंदू, नॉन विजिबल म्हणजे त्या ठिकाणी हा जो आहे तो क्रिएटेड आहे. मग ते व्यतिपात हा बिंदू चांगला नाही. मॅडम मला वाटतं काढाल का स्क्रीन, तर मला व्यवस्थित सांगता येईल. बाकी तुम्ही हे करावा. सगळ्यांनी लिहून घेतले का ते बघा. सर एक विचारू. हो सर. लिहून घेतलं? हा बोला. हाय सर, तुम्ही म्हणाल की रेडीमेड मिळेल म्हणून, पण कुठल्या ह्याच्यावरती मिळेल? ऍस्ट्रो स्टेजवर मिळेल का? हा, ते मिळेल. पहिलं हे लिहून घेतलं का तुम्हाला? हो, लिहून हे घेतलं सर. हो सगळं हो व्हायचं सर. आहे, अजून थोडं बाकी आहे. सगळं झालं नाही सर. सर आम्ही फोटो काढून घेतला आणि आता लिहितोय. बरं, आता लिहू नका, पहिलं ऐकून घ्या. आता तुम्ही हो. एकदा ऐकलं की तुम्ही तिथे तयार व्हाल. बर, हो, हो. आता हा बिंदू जो आहे तो लग्नस्थानामध्ये आलेला आहे. लग्न हे वृश्चिक आहे, त्याच्यामध्ये एकही ग्रह नाही. पण लग्न बिंदूला त्या ठिकाणी तिथे हा व्यतिपात नावाचा जो विजेबल नाही असा हा ग्रह मिळालेला आहे. हा नॉन विजिबल प्लॅनेट म्हणतात त्याला. कळलं का? हा. ओके. बरं, आता जर समजा यदा कदाचित जर लग्नात ग्रह असता तर तो जर या व्यतिपात चरणामध्येच असता, अनुराधा नक्षत्राच्या पहिल्या चरणात म्हणजे सिंह नवमांशामध्ये, तरच त्या जातकाला त्याचा फलादेश त्या ग्रहाला मिळाला असता. कळलं का? Got it? लक्षात आलं? हो सर. बरं, आता लग्नामध्ये एकही ग्रह नाही, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपण जेव्हा विचार करायचा आहे तर त्यावेळेला द्वितीय स्थानात म्हणजे धनस्थानामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. तर धनस्थानामध्ये चंद्र राहूची युती आहे ना मॅडम? होय होय. हा, तर धनुराशीमध्ये एकही बिंदू तो उपग्रह तिथे आपल्याला आढळतोय का? नाही तर नाही. नाही सर. नाही नाहीये ना? हा. नाही. बरं, त्याच्यानंतर आपल्याला तृतीय स्थानात जायचं आहे. तर तृतीय स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तर मकर आहे. त्या ठिकाणी शनी ग्रह आहे का? आहे आहे. हो सर. हा. आहे. मग तिथे एखादा बिंदू आहे का? आढळतोय का तुम्हाला? आहे सर. आहे सर, काळ. काळ आहे तिथे. हा, काळ. काय नाव आहे? काळ काळ. 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 बरोबर आहे. काळ.
आता भाग असा आहे की जो काळबिंदू आहे तर त्याच्यामध्ये नक्षत्र भिन्न आहे. हे नक्षत्र कुठलं आहे तर त्या ठिकाणी मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्राचं पहिलं चरण आणि धनिष्ठा नक्षत्राचं पहिलं चरण असे दोन भाग त्याच्यामध्ये दर्शवलेले आहेत. तर मुळामध्ये शनी हा ग्रह तुम्ही सिंह नवमाशामध्ये आहे का मेष नवमाशामध्ये आहे? सिंह 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 नवमाशामध्ये आहे. हा, मग आता त्याचा आणि मेषेचा संबंध येईल का? नाही नाही ना. नाही म्हणजे तो ग्रह त्या ठिकाणी एकत्रित आपल्याला फलादेश करता येणार नाही. जर ते एकाच नवमाशामध्ये असते तर त्या ठिकाणी आपल्याला त्या अंशावरती, बघा हा रेखांश आहे, हा लक्षात घ्या पहिला, हा कळलं, तर त्या याच्यावरती आपल्याला तिथे फलादेश करायला आपल्याला सोपं गेलं असतं. पण आता इथे त्यांचा कनेक्टिव्हिटी नाही. पण ती कनेक्टिव्हिटी ज्या राशीशी संबंधित आहे, म्हणजे पराक्रम स्थान, पराक्रम स्थानामध्ये आपण जेव्हा म्हणतो की काळ नावाचा बिंदू आलेला आहे त्यावेळेला त्या ठिकाणी जे काही 12 वस्तू आपण ज्या ठिकाणावरून म्हणजे पराक्रम स्थानातून पाहतो त्या संदर्भात एखादी घटना जातकाच्या जीवनामध्ये घडू शकते. आणि ती काळ, आता काळ हा वाईटच आहे तर त्या ह्याच्यामध्ये ग्रह कुठला आहे तिच्या राशीमध्ये, जर समजा यदाकदाचित 2 ग्रह असतील 3 ग्रह असतील पण त्या काळ नावाच्या बिंदूला त्या पर्टिक्युलर अंशावरती ती गोष्ट आपल्याला आढळते का? जर समजा तो ग्रह त्याच्याशी मिश्रित असेल, वाक्य लक्षात घ्या, मिश्रित असणं म्हणजे एकाच नवमाशामध्ये जर असेल तर त्यावेळेला त्या ग्रहाला त्याचा चटका आणि फटका हा लागू शकतो, असं आपल्याला जातकाच्या जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्या कथन करायच्या आहेत. गॉट इट? हो सर. बरोबर आहे बरोबर आहे. मॅडम? बरोबर बोलतो ना मी? काय बाकीच्यांनी सांगा. देशमुख मॅडम, हळदणकर मॅडम, कुलकर्णी मॅडम बोला. तर मग तृतीय स्थानात आहे तर त्याचं काय फलादेश सर काळचा? काळ काळ हा बिंदू. माणसाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी अशी घटना घडेल की जेणेकरून त्याला काळ नावाचा जो उपग्रह आहे त्याचा जो काही अंमल असतो किंवा तो काही जे देतो तिथून गोचरीने ग्रह जात असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी तो ग्रह तिथे त्या काळाच्या विळख्यात सापडून त्या जातकाला जसा ग्रह असेल तसा त्याला फलादेश मिळेल. आणि त्याचा कालावधी एका नवमाशामध्ये जसा जसा आपण सर्वतोभद्र चक्रामध्ये पाहतो तशाच परिस्थितीमध्ये इथे सुद्धा विचार करायचा असतो आणि आहे. ओके गॉट इट? सर मी विचारू? हा बोला. आता इथे आपण शनी ग्रह आहे म्हणून वाईट फळ समजतो, पण शुभ ग्रह समजा असला तर तरी सुद्धा वाईटच. काळ काळ आहे ना. काळ काळ आहे शेवटी, बस. काळाला काही हे नाही, औषध नाही. बुरा म्हणजे समय इथे आने औषध वाला नाही है. काही. हा, बुरा समय आने वाला है. तेच तेच. सर पण छान सांगितलं सर तुम्ही, एकदम सुंदर. सर इथे मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्र सांगितलं नाही आणि धनिष्ठाचं काय सांगितलं मगाशी? धनिष्ठ शनी आहे ना, धनिष्ठामध्ये शनी आहे ना मॅडम. हा हा. धनिष्ठामध्ये शनी असल्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी तिथे नाही. म्हणजे नाही ते जरी एका झोन मध्ये असले तरी सुद्धा ते एकत्रित त्यांचं युती नाही. नाही. ओके. म्हणजे काळ आणि शनी यांची एकत्रित युती नाही. नाही. सर मी कळलं एक का? विचारू मग? आपण हा, बोला. जसे या नवग्रहांचं गोचर लावतो तसं याचं पण गोचर असतं का? ते सगळं आता मी सांगणार आहे ना, आस्ते आस्ते सांगेन मॅडम. याला पण सगळं आहे. ठीक आहे सगळं ठीक आहे आहे. ठीक आहे सर. सगळं त्यालाही आहे. गोचर असतं ना? येस येस, सगळं आहे. पण पहिल्यांदा मुख्य गाभा शिकून घ्या. हे हो हो एकाच सर. याच्यामध्ये जमात संपणार नाही आहे. नाही सर, सॉरी सर, घाई केली मी. हे एका जमात होणार नाहीये. हा विषय जो आहे ना मॅडम, हा एक हो. तर पहिली गोष्ट कुठे शिकवत नाहीत ते. नाही. काय समजलं? हम्म. तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही हा पहिल्यांदा समजून घ्या. पहिला ग्रामर फार महत्वाचं आहे. कुठलीही हो गोष्ट हो, ग्रामर जर नाही शिकलं तर पुढचा फलादेश नाही येणार. काहीच येणार हं? नाही.
आणि काहीच बऱ्याच येणार गोष्टी नाही. आहेत. आणखी बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला. मी काय सर एक कंटाळणार नाही. विचारू आणि हा हो बोला आपल्याला मॅडम. माहिती काय त्यांनी ना मला फोन केला हा सर आता इथे काळ हा बिंदू श्रवण नक्षत्रामध्ये आलेला आहे आणि शनी धनिष्ठामध्ये आहे. मग ह्यांचा संबंध लावताना तो काळ कधी येईल असं आपण कसं सांगू शकतो सर? हो, त्या पर्टिक्युलर स्थानामध्ये शनी जर एकत्रित त्या उपग्रहासोबत असता तर त्या हा ठिकाणी शनीला विळख्यात घेतलं असतं. तो राशी स्वामी पण आहे बरोबर हो आणि पराक्रमेश पण आहे. हो आता भाग असा आहे की जर समजा यदा कदाचित जातकाला आपल्याला भविष्य कथन करायचं असेल तर आपल्याला असं सांगायचं की तुमच्या जीवनामध्ये यदा कदाचित एखादी गोष्ट अशी घडू शकते अनायासे इन फ्युचर हा की त्याच्यामध्ये तुम्हाला फार त्रास होण्याची शक्यता आहे. आता त्यामध्ये आपण बघितलं तर ती पराक्रम स्थान आहे, तर ती भावंडा संदर्भात असू शकते, शेजारी संदर्भात असेल, प्रवासाला छोटे प्रवास त्याच्यामुळे आपण पाहतो, हो आपण लिखाण पाहतो, अशा बऱ्याच गोष्टी ज्या पाहतो त्याच्या विळख्यामध्ये काळाच्या विळख्यात कोण आलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला तसा भुर्दंड हा निश्चितच आपल्याला भोगावा लागेल लागतो असं ओके. आपण कथन करावं लागतं. कथन पण जर करायचं. एकाच नक्षत्रामध्ये असते हे म्हणजे तो बिंदू आणि ग्रह पण तर मग तर काय मग म्हणता येईल? अतिशय त्या ग्रहाला जास्ती दुःख झालं असतं. अच्छा बर म्हणजे हा हा जो जो बिंदू आहे, हा बिंदू त्या ठिकाणी उपग्रह जो आहे तो हा गणिताने तयार केलेला आहे. बरोबर हा काय समजलं? तर गणिताने ओके तयार केलेला असल्यामुळे तिथून जर समजा पण तिथे निश्चितच त्या जातकाच्या जीवनामध्ये तसं घडणार म्हणजे घडणार आणि त्याला त्या काळाला सामोरं जावं लागेल. इट इज कनेक्टेड विथ दॅट प्लॅनेट बट द प्लॅनेट इज सेपरेट अँड पर्टिक्युलर उपग्रह जो आहे दॅट इज ऑल्सो सिटिंग इन सेपरेट झोन. ओके मग आता हे काळ अकॉर्डिंग कधी हे ते गोचरीवरून आपण काढायचं का? मी तुम्ही ते पुढे सांगाल म्हणजे ते हा मी पुढे सांगतो ना. पण ओके हा हे चालेल रेखांशामध्ये आहे, त्याचं हा रेखांतर जो असतं ना त्याच्यावरती अवलंबून हो आहे. हो हो ठीक आहे. ओके आता धन्यवाद सर. राहिलेला हा धन्यवाद. चतुर्थ स्थान त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मंगळ हा ग्रह आहे का मॅडम? बघा. हो हो सर सर आहे. मग मंगळ मंगळ ग्रह आहे. आहे हा, आणि तिथे आपल्याकडे आलेला आहे. तर त्या ठिकाणी ज्याला पूर्वाभाद्र. आपण म्हणतो पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा याच्यामध्ये आता पूर्वा भाद्रपदा नक्षत्र जे आहे तर हे नक्षत्र आपल्याला कुठे आढळेल तर त्रिपाद नक्षत्र आहे. माहिती आहे ना तुम्हाला? हम्म. होय सर. हो का होय सर चतुष्पाद आहे? हो हो त्रिपाद नक्षत्र म्हणजे एक चरण जे आहे ते मीन राशीमध्ये येतं आणि बाकीचं चरण जे आहे ते कुंभ राशीमध्ये येतं. बरोबर आहे? हो सर. होय. हो होय सर. सर हो. आहे की नाही? याचा हम्म. हो. अर्थ त्या ठिकाणी हा जो ग्रह आहे हा 20 अंशाच्या पुढे असण्याची शक्यता आहे. 26 26 26 आहे 26 अंशाचा मंगळ आहे. हो. 20 ते 23, 23 ते 26, 40 म्हणजे त्या ठिकाणी इथे आरंभ हा कशाने होतो तर मीन समाप्त आणि मेषाने आरंभ होतो. त्यावेळेला तो ऋषभ नवमाशामध्ये त्या ठिकाणी मंगळ आहे का? वृषभ नाही सर, मिथुन मध्ये आहे ना मंगळ. मिथुन मध्ये आहे का? मग लक्षणा. मिथुन जो आहे ना मॅडम ऐका, मग तो शेवटचा नवमास जसं कुंभेला आपण बघितलं तर शेवटचा नवमास मिथुन. होय 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 बरोबर आहे. हो मग तो 26-40च्या पुढे आहे. हो ना, मी म्हंटल होय सर 26 44च्या पुढे आहे सर 51 आहे. 26 51 हा. मग 26 26-40च्या पुढे 51 आहे म्हणून तो मिथुन नवमाशामध्ये आहे. होय. मग आता अशा वेळेला जो त्या ठिकाणी आलेला इंद्र नावाचा जो बिंदू आहे तो त्याच्या अगोदर आहे का हो नंतर सर. आहे? अगोदर आहे. अगोदर आहे. अगोदर अगोदर आहे आहे. सर अगोदर 23 आहे. 20 एक आहे सर चरण अगोदर. मग 23-20 त्याच आहे. हा म्हणजे तो एक नवमाशाचं अंतर आहे त्याचं, होय बरोबर आहे. सर हो नाही का? हो हा. 23-20 ला हो. इंद्रचाप आहे. आणि मग तो त्या ठिकाणी इंद्रचाप जो आहे तो तुम्हाला दाखवतोय ऋषभ नवमाशामध्ये दाखवतोय का? हो होय होय चरण हो तुमचं? सर. हो. वृषभ नवमास. हा. मग आता फलादेश इंद्रचाप म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे की रामरक्षेमध्ये पण चाप बाणो असं म्हटलेलं आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हम्म. हो सर. हो. हो. हम्म.
मग तशाच प्रकारे इंद्रचाप म्हणजे इंद्रधनुष्य ते कसं असतं, धनुष्य असतं नाही का. आणि हा जो योग आहे, हा जो तिथे ग्रह दर्शवलेला आहे तो अत्यंत शुभ आहे, वाईट नाही आहे. लक्षात आलं? हो हो. हो. तर मग आता इंद्रचाप मध्ये इथे जो असणारा मंगळ जरी ह्या 23-20 ह्याच्या आला असता तरी त्याने शुभ फळं दिली असती ना. नक्की. आणि आता इथे राशीमध्ये सुद्धा आणि त्या स्थानामध्ये सुद्धा शुभच फळं देणार आहे. ओके. हो, कारण इंद्रचाप हा बिंदू शुभ आहे. ओके. येस, हो एक्झॅक्टली सर. एक्झॅक्टली. मग हो हे सर. पण सविस्तर मंगळ जर ग्रामर शनीच्या माहिती राशीत आहे ना नसतं. सर, कुंभ हा, राशीत मंगळ शनीच्या राशीत आहे ना. हो, परत सांगतोय काय, स्थान आणि आपल्याला उपग्रहाचे फलित शिकायचं आहे. हो हो उपग्रहाचं फलित काय बघा, परत सांगतो मी, तुम्ही त्या व्याकरणाकडे जाऊ नका. आता हे व्याकरण भिन्न आहे म्हणून ही पद्धतीच ओके. वेगळी आहे. कळलं? हो काय सर. हो वाटतं? हो 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 सर, हो समजलं. आलं लक्षात. हा, म्हणजे तिथे हा जो इंद्रचाप नावाचा जो बिंदू आहे, जो उपग्रह आहे, तो अतिशय उत्तम आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये चतुर्थ स्थानाचं फलित हे जातकाला निश्चितच चांगलं मिळेल. मग तिथून गोचरीचा ग्रह असेल किंवा इत्यादी ग्रह जरी असले तरी सुद्धा जातकाला त्याप्रमाणे त्या ग्रहाच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे ग्रहाची ऍक्टिव्हिटीज विसरायची नाही. त्याचप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा फलादेश हा प्राप्त होईल असं आपल्याला जातकाला सूचित करायचं असतं. लक्षात आलं? हो. हो सर. हो हा. सर. आता त्यानंतर पंचम स्थानामध्ये शुक्र बुधाची युती आहे का? होय. शुक्र बुध आहेत. हो सर. हा. आता आपण जेव्हा याच्यामध्ये जातो तर त्यावेळेला नीचभंग राजयोग असं त्याला संबोधित करतो, बरोबर आहे की नाही? हो. हो. हा, मग आता जर हा जो नॉन विजिबल प्लॅनेट जो आहे, उपग्रह ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं नाव काय आहे? एक मृत्यू आहे आणि एक अर्धप्रहर आहे. मीन राशीत 2 आले. हा, मग आता मृत्यू सोबत बुध आहे का शुक्र आहे? ऍक्च्युली मृत्यू जे आहे ना मीन केतू ह्याचा म्हणून पण बिंदू आलाय सर तिथे आणि मीन बुध राशीत. 12 अंशावर आहे. म्हणजे बिंदू आले. अंशाचं अंतर भरपूर आहे सर. एक एक सांगा, एक एक सांगा, एक एक. तिथे किती बुध बिंदू आलेले 12 आहेत? अंशाला आहे. बुध 12 अंशाला आहे आणि मृत्यू हा जो बिंदू आहे ना तो 1 अंशाला आहे. म्हणजे 11 म्हणजे अंशाचं अंतर. आरंभी आहे, एक मिनिट, हो आरंभी आहे. हो आणि तो आरंभी आहे. कर्क नवमाशामध्ये आहे हो हो नाही का? हो हो सर. हो सर 3-20. पण उपकेतू पण बिंदू आलाय तिथेच, हो, उपकेतू. माझी आई गप्प बसायचं 2 मिनिटे, एकाच होऊ द्या. त्या ठिकाणी आता आपण विचार करतोय तर तुम्हाला तो पंचम स्थान आरंभी बिंदू हा कोणता आलेला आहे? पहिला कधी कधी 3-3 बिंदू पण येऊ शकतात, त्याचं गणितच वेगळं आहे. आरंभी मृत्यू बिंदू आलेला आहे. हा, मग पंचम स्थानामध्ये मृत्यूबिंदू आलेला आहे, तो आरंभ आहे. हे लक्षात ठेवा, वाक्य काय आहे? आरंभ आहे. मग तो यदा कदाचित 3 अंश 20 कलेच्या आतील असेल, आहे का? हो सर आहे. 1 अंश बर, 16 बरोबर हा, आहे. मग त्यामध्ये एखादा ग्रह आहे का तिथे? नाही नाही नाही, त्या अंशात म्हणजे नाही. नाहीये. जर समजा त्या ठिकाणी जर ग्रह असतात तर काय? तर त्याला त्या मृत्यू बिंदूचं फळ मिळालं असतं, लाभलं असतं. त्या लाभलं? म्हणजे मिळालं असतं. भोगाव्यास लागलं असतं. तेच हो तेच. सर, हो सर. लाभ आणि भोग मध्ये फरक आहे. नाही सर, म्हणजे मला ते पटकन हे म्हणजे त्या ग्रहाला ते हे झालं असतं, मिळालं इफेक्टेड असतं. झाला तो हो प्लॅनेट, इफेक्ट झाला असतं. कळलं का? बर, आता म्हणजे तिथे ग्रह नाही याचा अर्थ हा बिंदू पंचम स्थानाशी निगडीत आहे, बरोबर आहे? हो सर. बरं, आता नाव इथे ओके. येस. आता येस मीन सर. राशीमध्ये जर आपण पाहिलं किती बिंदू आहेत? 3 आहेत का 2 आहेत? 3 आहेत, 3. 3 बिंदू 3 आहेत. आहेत. हा,
म्हणजे 30 अंशामध्ये 3 बिंदू आलेले आहेत आणि ग्रह आहेत 2. येस. बरोबर आहे. आता नेक्स्ट बिंदू कोणता आहे बघा जरा. उपकेतू आहे. हो. उपकेतू. आता केतू हा ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये वैराग्य आणणे किंवा जातकाला एखादं फलित मिळण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये कष्ट करावे लागणं किंवा त्या ठिकाणी अडथळे निर्माण होणं. केतू एखादं फळ पूर्णपणे झाकून ठेवतो. काय म्हणतात त्याला? झाकून ठेवणे म्हणजे दृश्य न दिसणे, एखादी गोष्ट पाहाव्यास न मिळणे. तर त्या ठिकाणी असलेला ग्रह हा कोणता आहे? तर बुध आहे का? होय, बुध आहे. हो बुध आहे जवळ. मग बुध ग्रह असेल तर जातकाच्या जीवनामध्ये बुध ग्रह हा जरी त्या ठिकाणी नीचभग्न राजयोग मध्ये झाला असेल तरी सुद्धा बुध ग्रह हा अडचणीत आहे आणि तो केतू ह्या उपग्रहाच्या युतीत आहे 9मांशामध्ये. त्याच्यामुळे जातकाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अष्टम स्थान आणि लाभस्थान ह्या 2 स्थानाची फळं बुध हा तिकडचा अथॉरिटी प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे जातकाला त्या ठिकाणचं जे फळ आहे ते व्यवस्थित सापडणार नाही किंवा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी, बौद्धिक क्षमता कमी असणं किंवा व्यापारामध्ये हानी होणं, एखादी गोष्ट हरवणं, अदृश्य होणं, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जातकाला सूचित करायच्या असतात. गॉट इट? होय सर. पहिला मृत्यू झाला, मग केतू झाला, नाही का? आणखी आता नेक्स्ट कुठला बिंदू आहे मॅडम? अजून मीनेच एक आहे ना अर्धप्रहर. हा सांगतो सर, सगळं सांगतो मी व्यवस्थित. तुम्ही काही चिंता करू नका, मी स्पष्टीकरण सगळं देतो. होय. आता प्रहर हा जो भाग जो आहे आपल्याला 24 तासाचा दिवस असतो, त्याचे प्रहर किती होतात? तर 8. बरोबर आहे? होय. 8 ते 24 झाले की नाही? हो, हो. 3 तासाचा एक प्रहर असतो. प्रहर शिकलाय की नाही शास्त्री मास्टर? कुठे कुलकर्णी? शिकलो सर पण ते काय कृपा उपयोग आहे? शिकवते ना. वापरायचं कसं पण माहित नाही ना सर. हा शिकलो पण वापरायचं कसं तेच माहित नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही. मग आता प्रहर हा जो भाग आहे तर एका दिवसाचे 8 प्रहर असतात. आता त्या दिनमान याच्यामध्ये एखादा ग्रह त्या ठिकाणी आहे का? बघा, नाहीये. नाहीये. नाहीये, बरोबर आहे. शुक्र असलं तरी शुक्र पण मोकळा काय आहे. नाही, शुक्र मोकळा आहे. हो ना, हो ना, शुक्र मोकळा मोकळा आहे. आहे. हा मग शुक्र आता 26 हा अंशावर आहे ना सर. हो ना, हो ना. रेवती 3 आहे. 26 एक मिनिट. अंशावर आहे आणि हा बिंदू 28 अंशावर आहे. नाही, नक्षत्र 26:40 ला मॅडम 9 बदलतो. बदलतो. हो हो. हा. मग हा बिंदू जो आहे हा 28 ला आहे, म्हणजे तो निसटता आहे. एक आरंभ आहे, एक निसटता आहे. आरंभ मृत्यू आहे आणि निसटता कोण आहे? तर प्रहर आहे. आता लक्षात घ्या, प्रहरचं विश्लेषण सांगतो तुम्हाला. एखादी गोष्ट चांगली करायची असेल त्यावेळेला हा प्रहर बिंदू जातकाच्या जीवनामध्ये 5म स्थानात आलेला आहे. अशा वेळेला जर समजा एखादी चांगली गोष्ट करायची असेल, मुहूर्त करायचा असेल, गाडी विकत घ्यायची असेल, घर विकत घ्यायचं असेल, लग्न करायचं असेल, नवरा पाहायचा असेल, नवरी पाहिजे असेल किंवा इत्यादी अनेक जीवनामध्ये चांगल्या गोष्टी असतात, तर त्यावेळेला जेव्हा प्रहराची निवड करतो तर त्यावेळेला हा प्रहर जो आलेला आहे मूळ कुंडलीमध्ये, परत सांगतो मूळ कुंडलीमध्ये, तो प्रहर हा जर त्या ठिकाणी व्यवस्थित मीन राशीमध्ये उदित लग्नावरती आला असेल तर त्या दिवशीचा प्रहर हा 3 तासासाठी उपलब्ध असेल. किंवा जर तुमचा कार्यक्रम दुपारी असेल, दुपार नंतर असेल किंवा सकाळच्या नंतर असेल तरी सुद्धा तुम्हाला हा प्रहर चांगल्यापैकी प्रतिसाद देईल. इथपर्यंत लक्षात आलं? बोला. कळलंय सर. हो सर, आलं लक्षात. हा.
पहिल्यांदा दिवसाचे प्रहर किती असतात? तर 8. 8. 3 तासाचा एक प्रहर असतो की नाही? हम्म, दिवस 24 तासाचा असतो की नाही? हम्म. बरोबर आहे. हो सर. हो सर. म्हणजे इथे आपल्याला 3 तास उपलब्ध आहेत. 3 तास एक प्रहर. तर इथे मीन राशीमध्ये प्रहर जन्मताच आलेला आहे. मग त्याची फेवरेबल राशी कोणती? तर मीन रास. 28 अंशाच्या जवळपास म्हणजे मीन राशीला मीन नवमास हा शेवटचा असतो. हे पाठांतर पाहिजे हा. नाही तर पुस्तक शोधत बसू नका पॅसेंजर समोर. काय हो सर. चालू बरोबर आहे. आहे सर. बरोबर आहे. पाठांतर करतोय. पण होत तुमच्या इतकं नाही होत. तुमच्या इतकं नाही होत आमच्याच्यानी पाठांतर. करतोय होईल पण. हो. हो होत. होईल ना. आता मला जर प्रयत्न इच्छा करतोय नसती सर. शिकवायची, मला जर इच्छा नसती शिकवायची तर मी शिकवलंच नसतं. बरोबर आहे सर. पण तुम्हाला पण सर खूप विद्वान खूप बनवायचं आहे. धन्यवाद सर हा विषय घेतला त्याबद्दल. तर हा विषय फार मोठा आहे मॅडम. हे काय हो माहितीये सर. का, ते मिसगाईड करून करून लोकांनी हा असं होईल तो तसं होईल त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्याच्यामुळेच गोंधळ होतो सर. ते अर्धवट ज्ञान म्हणजे जान को खतरा म्हणतात ना, तशासारखं आहे ते. आता कळलं बघा, मीन राशीमध्ये 3 बिंदू आहेत, 3 तीन उपग्रह बिंदू आहेत. आहेत. हो. आणि 3 उपग्रह येणं नॉट सो जोक. नाही सर, बरोबर आहे. दरवेळेला येतील असं नाही. नाही कळलं का? म्हणजे तिथे सर, मृत्यू आला आणि या उपग्रहांच्या दृष्टी वगैरे असतात का? त्यांचा नाही विचार असतो? नाही ना. नाही हा. नाही. तर हा जो आरंभी मृत्यू आलेला आहे, यदा कदाचित तो आरंभ पंचम स्थान आता आपण संततीसाठी पाहतो. मग तो मृत्यू जो आहे, तशी घटना जातकाच्या जीवनामध्ये ही निश्चित घडेल. रिलेटेड 5th हाऊस. हो कळलं? हो सर. असं. बरं, आता रवीकडे जायचं आहे मॅडम. रवीकडे एखादा बिंदू आला असेल तर रवी अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये म्हणजे कर्क नवमाशामध्ये आहे. तसाच मेष राशीमध्ये एखादा बिंदू आहे का? नाही. 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 नक्की ना? हो नक्की सांगा. नाही नाही एकही नाही. नाही. नाहीये सप्तम सर, नाही. स्थानामध्ये हा, परिवेश, परिधी हम्म. हा बिंदू आहे, पण परी ग्रह नाहीये. हा ग्रह नाही. ग्रह नाहीये. मग ग्रह नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला बराचसा कठीण काळ जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये दर्शवला जातो. मग त्या ह्याच्यातून जातक जो आहे तो तेवढा समाधानी होणार. पण सप्तम स्थान आहे ना. हो. हा, मग सप्तम स्थानामध्ये हा बिंदू आल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित काही काळ हा त्याला तिथे योग्य घटना करू देणार नाही. आणि ते तिथे ज्याला आपण म्हणतो परिवेश नाव दिले ना. हा, परिवेश, परिधी हा, तर दोन नाव आहेत. परिवेश. हा, तर परिवेश काय नाव, काय काय नाव बोला तुम्ही? परिधी, परिधी. परिवेश आणि किंवा परिधी असं. हा, बघा, चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच अंशावरती असतात आणि सूर्याचं जे वलय आहे त्या वलयाला परिधी असं संबोधलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी चंद्र समजा अमावस्येला जरी आला आणि सूर्याच्या तंतोतंत अंशावरती असेल तर त्याला परिविध असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये फलादेश जो आहे ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानासंदर्भातील फलादेश आपल्याला जातकाला सूचित करायचा आहे. म्हणजेच काय की तो चांगला आहे का वाईट आहे. पण परिधी हा जो योग कसा निर्माण होतो तर त्याला चंद्राचे जे अंश आहेत, जसं उदाहरणार्थ आपण असा विचार केला की जसं इथे सूर्य जो आहे तो कोणत्या राशीमध्ये आपल्याला आढळलाय तर षष्ठ स्थानामध्ये, बरोबर आहे की नाही. तो किती अंशाचा आहे तर 10 अंशाच्या जवळपासचा आहे, बरोबर. हो सर. हो हा, बरोबर आहे. तर परत हा चंद्र जेव्हा 10 अंशाला येईल, वाक्य नीट ऐका, त्याला परिधी नावाचा योग ऑटोमॅटिकली तयार होतो. पण इथे चंद्र जो आहे तो भिन्न राशीमध्ये आहे. का कुठल्या राशीमध्ये आहे चंद्र?
धनुत आहे ना. 9 आपलं धनु राशीत आहे चंद्र. धनुराशीमध्ये आहे. म्हणजे तो हो. त्या ठिकाणी धनस्थानामध्ये अलीकडे आहे, हम्म. बरोबर आहे की नाही? तर परिधी नावाचा योग जो आहे तो सप्तम स्थानामध्ये आलेला आहे. तर तो योग जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करेल, चांगलं करेल, तर त्यावेळेला त्याला परिवित म्हणजे वातावरण, ऍटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी चांगलं वातावरण निर्माण होईल असा त्याचा संकेत म्हणून सांगितलेला आहे. कळलं? म्हणजे थोडक्यात हा बिंदू शुभ आहे. शुभ आहे. ओके. पण तो कसा तयार होतो हा, तर दोन्ही मॅडम? रवी आणि चंद्र एकाच अंशावरती आल्यानंतर तो हा. तयार होतो. नाही, तो जसा जसा पुढे जाईल ना, बघा कसं असतं हा. मॅडम माहितीये का, की परिधी हा जो योग आहे, तर माणसाच्या जीवनामध्ये ज्या हालचाली होत असतात, तर समजा आता इथे 10 अंशाचा रवी मुळातला आहे, मूळ कुंडलीमध्ये. हो तर तुम्हाला चंद्राचं फलित प्रत्येक राशीमध्ये जेव्हा 10 अंश समथिंग कला तो जेव्हा इथे स्टेप घेईल, त्याच हा, वेळेला ह्या गोचरीने. जातकाच हा वर्तमान काळामध्ये हा हा गोचरीने, तर हा. त्याच वेळेला ह्या जातकाला अपेक्षित राहावं लागेल. म्हणजे ओके. चंद्रापासूनच जे अंतर, रवीचं अंतर आहे, मग रवी कालांतराने 20 अंशाचा झाला, तर 20 अंशाचा हो, चंद्र कधी असेल? तो कुठल्या ना कुठल्या राशीमध्ये येणार की नाही 20 अंशाला? असणार. हो, असणारच आहे निश्चितच. हा, म्हणजे हा जो पण योग जसं आहे तो आपण युतीमध्ये 5-6 अंतर किंवा जास्तीत जास्त 7 पर्यंत आपण अंतर पकडतो, मग तसं ह्यांचं पकडायचं का नाही पकडायचं? नाही नाही, तसं नाही. योग तयार होतो कसा? अगदी अंशात मग एकावर एक डॉट युती ज्या आल्यानंतरच तयार होतो का? नाही मॅडम, नाही. बघा, मेषेचा रवी आहे 10 अंश समथिंग कलेचा, बरोबर आहे की नाही? हो हो कर्क नवमाशामध्ये आहे. आता हो, तो त्या ठिकाणी चौथ्या नवमाशामध्ये आहे, हे फिक्स आहे की नाही? बरोबर. हो पण ते आज आहे. हो इन फ्युचर जेव्हा त्या जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा योग 12ही राशीमध्ये होऊ शकतो, होऊ वर्तुळाकार. शकतो. हो 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 हा, हो. मग जर समजा दशम स्थानामध्ये असेल, तर त्यावेळेला ते 10 अंशच बघायचे नसतात. बर. रवी ज्या अवस्थेमध्ये गोचरीला चालला असेल, हा, कदाचित 20 अंशाला पण गोचरीमध्ये जात असेल तो, बरोबर आणि असू चंद्र शकतो. हो 20 अंशाला गेला हो हो. त्यावेळेला. अच्छा, ओके, आलं लक्षात सर. बरं, आता सर सर जरा हा एक बोला. एक मिनिट, हा. आता इथे आपण परिवेश 6:39 म्हटला होता. हो, हा, पण मग आता जे आपलं चर्चा झाली की सूर्य कोणत्याही 12ही भावात कुठेही असू दे, त्याच्या अंशावर जेव्हा चंद्र येईल, चंद्रच ना फक्त, फक्त चंद्र. हा, चंद्र समजा आता 20 अंशावर सूर्य जातोय आणि तिथे दशम स्थानामध्ये चंद्र 20 अंशावर आला, तर त्या क्षणाला परिधी हा योग योग होईल. होईल. आता चंद्र 1 अंश चालण्यासाठी 2 तास घेतो, हो रवी 1 अंश चालण्यासाठी 24 तास घेतो. तर हो चंद्राकडे पुढे फक्त 2च तास उपलब्ध आहेत, आणि त्या हा 2 तासाच्या योगामध्ये हा परिधी नावाचा योग होतो, हा, बरोबर. बरोबर आहे? हम्म. हो बरं. सर. म्हणजे आता 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 बोला आता ना. बघा, 7व्या राशीत सूर्य आहे. आता 7व्या राशीत तुळेत आता सूर्य आहे. तुळ राशी. आणि Yes. हा, आणि पौर्णिमा येते 4 दिवसांनी. मग त्या दिवशी नाही, त्या दिवशी चंद्र समोर असेल. सॉरी सर, नाही, त्याच्या ऐका मॅम, मी तुम्हाला छोट्या याच्यामध्ये सांगतो, सिंपल हा वे मध्ये. हा आता जसा की माझा रवी 12 अंशाचा आहे, हा आता चंद्र ज्या ज्या राशीमध्ये 12 अंशाचा जाईल, तर पहिली गोष्ट म्हणजे मूळ कुंडलीमध्ये माझा असा विचार आहे, हा पण 12 अंशाचा रवी माझ्या कुंडलीत आहे, हा तर पहिला योग माझा चंद्राशी 12 अंशाचा जर असेल कुंडलीमध्ये, तर परित हा. नावाचा योग मूळ कुंडलीत तयार होईल, हो बरोबर आहे? हो त्यानंतर जसा जसा सूर्य गोचरीन जाईल आणि मला एखादा चांगलं काम करायचं असेल, त्याच हा वेळेला ती घटना 2 तासासाठी तो उपग्रह माझ्याकडे उपलब्ध असेल. मग मला हो आता समजा अ, ऑगस्ट महिन्याचा आहे, सप्टेंबर महिन्याचा आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मूळचा रवीशी संबंध नाही,
हम्म. जेव्हा गोचरीचा रवी आणि तुमच्याकडे जातक आलेला आहे की त्याला परिधी नावाचा योगावरती तुम्हाला विश्लेषण द्यायचं आहे किंवा फलादेश द्यायचा आहे, त्यावेळेला वर्तमान रवी हा किती अंशाला आहे आणि तो फ्युचरमध्ये चंद्र किती अंशाला आहे त्याची तारीख तुम्हाला काढता आली पाहिजे. आणि म्हणजे त्या सर दोन अमावस्येलाच होणार ना सर ते? असं कसं होईल मॅडम? आता हे बघा, एक मिनिट. आज तारीख किती आहे? 12. 12 तारीख. मग 12 तारखेला सूर्य 26 अंशात 27 अंशाचा आहे का? बरोबर आहे? 12ला हो सर, बरोबर आहे. 24 अंशाचा आहे. हा, आता समजा आपण सूर्य तूळ राशीमध्ये, हे कन्फर्म आहे? होय. त्याच्यानंतर सूर्य हा जर त्या ठिकाणी आपण कुंभ राशीतला पकडू किंवा मीन राशीतला पकडू, तर त्या ठिकाणी सूर्य किती अंशाचा आहे त्याच्यावरती चंद्राची स्थिती किती आहे. तुमच्याकडे जातक आलेला आहे, जातकाला तुम्हाला वेळ द्यायची आहे, त्यावेळेला तुम्हाला सूर्याचा अंश आणि चंद्राचा अंश शोधणं तुमचं काम आहे. सर आता आजच्या कुंडलीमध्ये आत्ताच्या ह्या वेळेला सूर्य तुळ राशीमध्ये 26 अंशावरती आहे आणि चंद्र मीन राशीमध्ये 10 अंशावरती आहे. हा, मग आता तो मग कधी हा जाईल? योग कधी होईल? हा, आजचा सूर्य किती अंशाचा आहे? 28 आहे का? आता 26 अंशाचा सूर्य आहे तुळ 26 राशीमध्ये. अंशाचा. मग आता चंद्र कुठे आहे? मीन राशीमध्ये आहे. मीन राशीमध्ये 10 अंशावरती आहे. 10 अंश, मग तो रेवतीमध्ये आल्यानंतर होईल. ओके, बर. पण मग कळलं का? त्यासाठी ते दोन्ही एकाच राशीमध्ये एकत्र यावेत असं काही अट नाहीये? असं काहीच नाहीये. अच्छा, ओके, मग आलं लक्षात सर. आलं लक्षात सर. आता मला वाटलं की आता दोन्ही एकाच राशीमध्ये एकत्र यायला पाहिजे. नाही 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 नाही. अच्छा अच्छा, ओके ओके सर. एक मिनिट. आता त्याला असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, शास्त्राचं सांगतो मला. चांगलं वातावरण जर तुमच्या जीवनामध्ये उपलब्ध व्हायचं असेल तर त्या ठिकाणी जिथे सूर्यक्रांती असेल त्याचबरोबर चंद्र ह्या ठिकाणी त्या रेखांशामध्ये जर असेल तर त्याच दरम्यान विदिन आवर 1 अंश चालण्यासाठी रवीला किती वेळ लागतो? 2 तास लागतात. तर 2 तास ते उपलब्ध आहेत. त्या दरम्यान तुमच्या जीवनातील घडामोडी अकॉर्डिंग टू रवी आणि चंद्र त्याचं कोरिलेशन. गॉट इट? हो सर, आलं लक्षात सर. म्हणजे ते कोणत्याही राशीत असू दे, फक्त Yes. अंशात्मक एकत्र आले पाहिजे. आता बघा, पण पौर्णिमा सर माघात एखाद्या वेळी रात्री येऊ शकतात ना, म्हणजे कधी येऊ शकतात. दिवसात सांगा ना तुम्ही त्याला. म्हणजे आपल्याला दिवसाचा प्रहर काढला पाहिजे. तरी सुद्धा काढता येईल. आता मला सांगा मॅडम, की आत्ताची जी पौर्णिमा आहे, ही पौर्णिमा आता आपल्याला जी होणार आहे तर ती अश्विन महिन्यातली आहे का कार्तिक महिन्यातली आहे? कार्तिक. मग ती कृत्तिका नक्षत्रामध्ये होणारी पौर्णिमा आहे आणि त्यावेळेला सूर्य हा विशाखा नक्षत्रामध्येच असेल. कधी आहे पौर्णिमा? हो सर. हो, बरोबर आहे की नाही? हो. मग कृत्तिका नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये मेष रास येते. होय. कळलं? आणि विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे मेष नवमास, त्याच्यामध्ये सूर्य जेव्हा पदार्पण करेल त्याच वेळेला पौर्णिमेचे वेध लागतील. हो सर. बरोबर आहे का? होय. बरोबर आहे. माझं काही चुकलंय का? असं होऊ सर, तुमचं कसं चुकेल सर, आम्ही चुकूच. आणि ही पौर्णिमा जी आहे ती सूर्य नैऋत्य दिशेला असल्यानंतर होणार आहे आणि चंद्र त्यावेळेला कार्तिकी पौर्णिमेचा ईशान्येचा चंद्र आहे, म्हणून कार्तिकी पौर्णिमेला अतिशय चांगल्यापैकी दिवस म्हणून सांगितलेला आहे. त्याला कारण ईशान्य दिशेला ती पौर्णिमा होते म्हणून. हा सायंटिफिक हे आहे विचार. पटतंय? हो सर. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या वेळेला कार्तिकी पौर्णिमेचं जे स्नान ठरवलेलं आहे, देवाचं पालखी ठरवलेली आहे, देवाची पूजा ठरवलेली आहे,
तर त्याचं महत्व काय आहे? कारण ईशान्य दिशा ही चंद्राला आणि नैऋत्य दिशाचा विशाखा नक्षत्रातला सूर्य ह्याच्याशी संबंधित आहे. कळलं? ओके, कळलं. आणि एकदम 100% पौर्णिमा, बरोबर आहे सर. आणि जेव्हा पौर्णिमा असेल तेव्हा चंद्राचं महत्व जास्ती असतं. हो, ओके, हा. जेव्हा बरोबर आहे सर. अमावस्या होते त्यावेळेला रवीचं महत्व जास्ती असतं, जास्ती म्हणजे त्या असतं. ठिकाणी असं विचार केलेला आहे. कळलं? हो सर. पण आता तुमचा आवडता हा कधी येणार आहे बिंदू मॅडम, उपग्रह? आता अजून हे अष्टमात केतू आहे, पण तो मिथुन रास ना, तर तिथे कुठलाच नाहीये. आता दशमातच एकदम धूमबिंदू आहे. हो, दशमात बरोबर आहे. दशमात कोण 23, आहे? 20, 18. गुरु धूम आहे धूम दशमात, पण धूमबिंदू पण आहे ना. हा, मग धूमचं मी तुम्हाला सांगितलं होतं हम्म, की धूम मध्ये काय वादंग, हम्म. आंदोलन, पण तरी सुद्धा गुरुच्या युतीमध्ये धूमबिंदू नाही. नाही नाही नाही. धूमबिंदू जो आहे तो दरिद्र अंशामध्ये आहे, हो. आणि गुरु जो आहे तो कर्क नवमाशामध्ये आहे, मघा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये. हो हो नाही का? होय. हो सर. मग आता धूमबिंदू जो आहे त्याच्या अगोदर भाग्यस्थानामध्ये एखादा बिंदू आहे का? नाहीये. नाही, नाही. अष्टमात आपण येईल, भाग्यस्थानात आहे. अष्टमा कोण नाहीये. नाही अष्टमात हा? केतू आहे ना? काय नाही, केतू असू द्या ना, पण तो बिंदू नाही येत ना कुठला मॅडम. तो नाहीये ना अष्टमा. उपग्रह नाही ना, हा. उपग्रह नाही, नाही ना. ग्रह आहे, उपग्रह उपग्रह नाहीये. नाहीये. आपली चर्चा उपग्रहाबद्दल आहे. हा अनविजिबल प्लॅनेट. हम्म. कळलं? हा. मग आता धूमबिंदू हा काय करू शकेल? तर जातकाच्या जीवनामध्ये जे काही कर्म आहे, जे काही उद्योग असतील, जे काही वडिलांच्या बाबतीतलं असेल, तर तो गुरुला स्पर्श करणार नाही. त्या ठिकाणी त्याचा वाद जो आहे किंवा जे काही घडेल तर ते स्थानावरतीच घडेल. कळलं? आणि तो धूमबिंदू हा बऱ्याच गोष्टी वादंग निर्माण करणारा, वादविवाद करणारा, आणि धूम हा जो आहे तो धुमाकूळ म्हणतात ना त्याला. हो हो येस. तुम्हाला माहिती धूम नावाचा एक पिक्चर पण आला होता, हो सर. धूम वन हो धूम सर. टू. हो. मग ते काय असतं ते धूम पिक्चर बघितल्यावर कळेल तुम्हाला काय नाव आहे ते. धूम मचा दे, धूम. हम्म. कळलं? म्हणजे त्या ठिकाणी एखादी गोष्ट क्रांतिकारक होणे, क्रांतिदायक होणे, त्रास होणं, एखाद्या गोष्टीच्या याच्यामध्ये आंदोलन होणं, वादविवाद होणं, बऱ्याच निषिद्ध गोष्टींची त्या ठिकाणी रचना होणं, या सगळ्या धूमबिंदूमध्ये जातकाचा दशम स्थान आल्यामुळे त्या ठिकाणी होणार आहे. तोच जर बिंदू सप्तम स्थानात आला तरी सुद्धा सप्तम स्थानाशी संबंधित आपण काय काय पाहतो तर त्या गोष्टी तिथे आपल्याला जातकाच्या विचारामध्ये मांडायच्या असतात. कळलं? हो सर. सर म्हणजे आता हा बिंदू दशमात आला आहे बरोबर ना, मग ह्यांच्या प्रमोशनच्या वेळी सुद्धा काहीतरी म्हणजे 19-20 होऊ शकेल असं होऊ म्हणता शकतं, येईल का? होऊ शकतं, होऊ शकतं. उद्योगामध्ये होऊ शकतं. गुरु हा त्याच्याशी निगडीत नाही, नाही, फक्त फक्त स्थान स्थान. निगडीत आहे. हो सर, म्हणजे त्या स्थानाशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्या सर्व. हो सर, थँक्यू सर. ठीक आहे. बर, पुढे. आता यमघंटक आहे हा व्ययामध्ये 21, 17, 29. हा मग यमघंट म्हणजे त्या हम्म. ठिकाणी यम म्हणजे शेवट. हम्म. कळलं का? मग एखादी गोष्ट ज्या ठिकाणी संपुष्टात येईल त्याला यमघंट म्हटलेलं आहे. हम्म. मग अशा वेळेला जातकाच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी यमघंट आणि मांदी एकाच याच्यात आहे का? नाही, मांदी गुलिक वृश्चिक मध्ये आहे. ज्येष्ठा 1 मध्ये गुलिक आहे आणि मांदी ज्येष्ठा 4 मध्ये आहे. मग मांदीचा आपण विचार नाही केला. नाही, अजून आपलं काय चाललंय ना सर. हा, नाही, आपण व्यतिपात झाला हा, मगाशी. व्यतिपातच घेतला बरोबर आहे. मांदी नाही घेतला आपण. मांदी गुलिक ठीक. नाही घेतलं गेलं. घ्यायला पाहिजे होतं. बरं, हा. आता चला याच्याबद्दल बोला. हो 12व्या स्थानामध्ये कुठला हे आहे? यमघंट. यमघंट.
हो यमघंट म्हणजे एखादी घटना समाप्त होणे किंवा निश्चित असणे. यम म्हणजे शेवट, अंतर. कळलं का? आता बघा, यम ह्याचं नाव काय आहे? शेवटच्या वेळेला तो हजर असतो, त्याचं नाव यम. यम म्हणजे समाप्ती. यम म्हणजे एखादी घटनेला आरंभ नाही, एखाद्या घटनेला पूर्ण विराम ज्याला म्हणतो. तर जातकाचा हा यमबिंदू जो आहे तो जातकाला वादविवादामध्ये टाकून, जर तिकडे एखादा ग्रह असेल तर तो ग्रह कोण आहे, तो कुठल्या राशीचा अधिपती आहे, त्याच्यावरून ह्या बिंदूचा आपण विचार करायचा असतो. आणि इथे यमबिंदूचं कारण काय आहे, तर जातकाच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडेल की जेणेकरून जातकाला त्या गोष्टीला समाप्ती करावी लागेल, नाद सोडावा लागेल, त्याग करावा लागेल. आता यम नावाचा हा जो बिंदू आहे तो 12व्या स्थानात आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी वडिलांचे भाऊ असा विचार केला जातो, किंवा त्या ठिकाणी मामाची पत्नी म्हणजे मामी याचा विचार केला जातो. कळलं? तर त्या ठिकाणी यदा कदाचित अशा वेळेला आपली नाती तुटणे किंवा अशा ठिकाणी आपल्याला कुठल्याही तऱ्हेचं यश न मिळणे, यमघंट, त्या ठिकाणी तुम्हाला त्या यमघंट बिंदूची शांती करावी लागते. आता शांती हा काय माझा विचार नाहीये, पण तिथे यमघंट योगावरती किंवा त्या प्लॅनेटची, जे अनविजिबल प्लॅनेट आहे त्याची शांती करावी. मग त्या घटना ज्या आहेत त्या तिथे होणार नाहीत असं शास्त्रात सांगितलेलं आहे. सर तो किती अंशावर आहे? आता किती बघा जरा मॅडम, किती 21, अंशावरती आहे? 17, 29. हा, मग त्या ठिकाणी येणारी रास 21 आहे, तर त्या ठिकाणी विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण आहे. पहिलं चरण आहे. कळलं का? हा हो सर, पुढचं लिहिलेलं नव्हतं ना. नाही, ठीक आहे, हरकत नाही. विशाखा नक्षत्रांची चरण पाठ ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्षत्र सांगितल्या डिग्री अशी काटकन कळली पाहिजे. कळलं? आता मांदी. मांदी वृश्चिक मध्ये आहे. 29, 16, 7 ज्येष्ठाचार. मांदी बोललं की माझा नुसतं एकदम उत्साह होतो. मांदी काय? वृश्चिकेमध्ये आहे 29, 16, 7 ज्येष्ठाचार. म्हणजे त्या ठिकाणी समाप्ती काळाचा जो आहे. आता मी पहिला खुलासा करतो, मग ऐका. मांदी आता ही लग्नस्थानामध्ये आलेली आहे, बरोबर आहे? हो. नाही का? त्याच्यासोबत कुठलाही ग्रह नाही. आता जिथे मांदी हा अनविजिबल प्लॅनेट तयार होतो, तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी काही आंदोलनं, घडामोडी होत असतात. आता इथे संबंध विवाहाचा वगैरे वगैरे काही नाही, पण मांदी ही एकच गोष्ट त्याच्यामध्ये. आता आपण 11 बिंदू, हे 11वी आहे, कळलं का? 11वा उपग्रह आहे, पण तो पहिल्यांदा आलेला, तो पहिला वाचता आला पाहिजे, तो आपण वाचला नाही. मग त्या ठिकाणी जातकाच्या देहाला लग्नस्थान आहे, त्या ठिकाणी मांदी ही उपलब्ध आहे. तर त्याकरता त्याच्यावरती कधीही सप्तम स्थानाचा संबंध येत नाही. मांदी हा शनीचा पुत्र जरी असला तरी सुद्धा तो क्लेशकारक आहे. मग ज्या स्थानामध्ये मांदी असेल तर त्या स्थानासंदर्भातील काही क्लेश जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतात. म्हणजे ह्या व्यक्तीला यदा कदाचित एखादं आजारपण येऊ शकतं. त्याच्यामध्ये आरंभी आपण जर बघितलं तर अनुराधा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये सुद्धा एखादा ग्रह तिथे प्लॅनेट आढळलाय ना मॅडम, अनविजिबल. अनुराधा नक्षत्र पहिलं चरण आहे ना ते. निसर्ग मांदी आहे आणि लग्न गुलिक मध्ये आहे ना. मग ते 3 आले, वृश्चिक राशीमध्ये 3 आले. 3 आले. हा, मग वृश्चिक मेन मध्ये 3 आले आणि कर्क मध्ये एकही नाही आलं. नाही का? मग असे हे बिंदू जे आहेत, हे बिंदू तयार होतात. मग त्यावेळेला तुम्हाला त्या मांदीच्या बाबतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे हे 3ही ग्रह तिथे आलेले आहेत,
तर गुलिक हा एक वेळेला चांगला प्रतिसाद देईल. पण इथे कुठलाही ग्रह नाही, पण लग्नबिंदू आणि वृश्चिक रास म्हणजे लग्न रास ही त्याच्यामध्ये आहे आणि त्यातच मांदी आलेली असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच तऱ्हेची आंदोलनं उपस्थित होतील हे ठाम आहे. कधी कधी जातकाला बऱ्याच प्रसंगातून जावं लागतं. त्याला कारण हे असे अनविजिबल प्लॅनेट हे तिथे उपस्थित असल्यामुळे जन्माच्या वेळेला, आता हे सगळी कथा सांगितले ते जन्माच्या वेळेची स्थिती सांगितली. कळलं? हो सर, कळलं. आणि हे सगळं फलित जे होतं ते जन्माच्या वेळेला, त्याच्यामध्ये आपण फक्त एकच ग्रह तिथे डॅमेज मिळालेला आहे आणि तो आहे बुध. बाकी इत्यादी ग्रहाला कुठल्याही उपग्रहाने स्पर्श केलेला किंवा एकाही नवमांशामध्ये तो उपलब्ध नाही. आहे का? नाही सर. नाही. मग मीन रास आणि वृश्चिक रास ह्या 2 राशीमध्ये 3-3 बिंदू जे आलेले आहेत ती चांगली गोष्ट नाही. आणि इत्यादी राशीमध्ये एक एक, आता जसं राहू चंद्र आहे तिथे एकही बिंदू आलेला नाही. पण जिथे शनी मकर राशीमध्ये आहे तिथे सुद्धा शनीला कुठल्याही बिंदूचा तिथे इफेक्ट येत नाही. तर तो जो आहे तो श्रवण नक्षत्राच्या पहिल्या चरणाला एक बिंदू आलेला आहे. पण शनी जो आहे तो सिंह नवमाशामध्ये मकर राशीमध्येच आहे. कळलं का? मग असा फलादेश आपल्याला द्यायचा असतो. आता याच्यावरती कोणाला कळलं नसेल, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा कुठल्याही डिटेल्स मध्ये पुस्तकामध्ये कुठल्या याच्यामध्ये शिकवला जात नाही. सर मी विचारू? हा बोला. हे जे 11 बिंदू आपण बघितले, या 11 बिंदूंच्या व्यतिरिक्त पण काही बिंदू आहेत का? नाही, हे अनविजिबल जे आहेत ना ते एवढे 11च आहेत. ओके. पण ते मॅडम तपासते वेळी तुम्हाला हे रेखांतर आहे. हो. तर त्या आधारावरती तिथे नवमांश मध्ये त्यांनी सुचवलेलं आहे. आणि नवमांशामध्ये आपण काय करतो माहितीये का, मी सांगतो तुम्हाला हे प्रॉब्लेम काय होतो खरा म्हणजे. हे जी सॉफ्टवेअर आहेत सगळी जी आपण लॅपटॉपला वापरतो किंवा कॉम्प्युटर डेस्कटॉपला वापरतो, त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी उपलब्ध नाहीत. त्याच्यामध्ये फक्त एकच मांदी उपलब्ध आहे. मला पण माहित नाही, माझ्याकडे काय लॅपटॉप नाहीये आणि मी काय त्या गोष्टी वापरल्या नाहीत. आणि ना सॉफ्टवेअर आहे ना लॅपटॉप आहे ना काही आहे. मी काय सांगितलं, जगन्नाथ होरा सुद्धा लॅपटॉप वरतीच आहे ना. मग ही माहिती कुठून मिळेल सर? ही मिळेल ना, सांग. रुको जरा. सर एक विचारू? हा बोला. आपण हा जो प्रहरचा उपग्रह घेतला, प्रहरचा जो पॉइंट घेतला, तो मीनेतल्या रेवतीच्या शेवटच्या चरणात आहे, म्हणजे शोभनांशामध्ये आहे. म्हणजे आपल्याला कोणतंही एखादं चांगलं काम करायचं असेल तेव्हा रेवती नक्षत्राचं शेवटचं चरण चालू असेल त्यावेळेला तुम्ही करू शकता. ती वेळ त्या जोडियाक मध्ये आपल्याला करायला हरकत नाही. दुसरा भाग असा आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा मुहूर्त काढायचा असेल तर त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह प्लॅनेट आहे त्याच्याबद्दलचा आपल्याला विचार करायचा नाही. पण जसं इंद्र आहे तो पॉझिटिव्ह आहे. आता मांदी ही तुम्हाला जेव्हा तुम्ही कुंडली बनवणार, जसा राहू केतू पण आढळणार, शनी पण आढळणार, मंगळ पण मिळणार, त्याच्यामध्ये फक्त चंद्र मिळेल असं नाही. तर तशा याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे गोष्ट काढाल तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मीन राशीमध्ये असणारा जो रेवती नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये हा त्या व्यक्तीच्या कुंडलीतला ओरिजिनल कुंडलीतला ग्रह म्हणून सूचित केलेला आहे. पण यदा कदाचित तुम्हाला शुभ काम करायचं आहे त्यावेळेला जरी तुमच्या पत्रिकेमध्ये तिथे तो नसेल
पण तिथे जर चांगला मुहूर्त काढण्यासाठी जर तुम्हाला वर्तमान व्यवस्था उपलब्ध असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही तो मुहूर्त वापरू शकता. Got it? हो सर. सर एक मी विचारू? बोला. आपण मगाशी सांगितलं की लग्नातल्या यांचा उपग्रह बिंदूंचा सप्तमाशी काही संबंध नसतो. मग सप्तमाविषयी विचार करताना सप्तमात परिवेश किंवा परिधी हा जो उपग्रह आलाय, मग फक्त त्याचाच विचार करायचा ना, बाकीच्यांचा विचार नाही करायचा? कशाला करायचं? आता नाही इथे करायचा. लग्नात मांदी आले तर लग्नाचाच विचार करायचा. आता अच्छा. मांदी कुठेही घुसडून चालत नाही. हा, म्हणजे जिथे तो उपग्रह बिंदू आहे त्यात तेवढ्याच याच्या पुरता जोड्याचा विचार करायचा. येस येस. मृत्यू, केतू, हा पकेतू, धूम हे असे हा निगेटिव्ह बिंदू जे आहेत ते त्या त्या स्थानामध्ये बघा. परत सांगतो मी मॅडम, एकदा परत रिपीट करतो मी. ज्या हा वेळेला जातकाचा जन्म होतो हा त्यावेळेला हे ग्रह तशा कॅल्क्युलेशनने काढले जातात आणि ते कॅल्क्युलेशन करून ते कायमस्वरूपी आपल्या जातकाच्या कुंडलीमध्ये विराजमान असतात. तर त्यावेळेला स्पेशली मी असं शोधलं असतं की मांदी सप्तमातच यावी. इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. व्हेरी फ्रँकली. बरोबर आहे सर. हो कळलं? बरोबर आहे. हो सर, कळलं. तर त्या ठिकाणी लग्नी मांदी आलेली आहे तर त्या हो मांदीचा भोग त्याने तिथे घ्यावा. जर समजा ती मांदी दशम स्थानामध्ये आली असते तर मांदीचा भोग त्याला दशम स्थानाशी संबंधित आहे, पण तिथे धूम हा बिंदू आलाय तो सुद्धा पॉझिटिव्ह नाही. नाही. पण परत एकदा सांगतो की ग्रह सगळे आहेत, त्या ग्रहामध्ये एकच ग्रह फक्त त्याच्यामध्ये तिथे एकाच नवमांशामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी यदा कदाचित एखादी वाईट घटना त्या बुधा संदर्भात आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. बरोबर आहे सर. म्हणजे जो ग्रह डॅमेज झाला आहे त्याचा विचार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. येस, नक्की केला पाहिजे. बरोबर आहे सर, तर आलं लक्षात. हे संपूर्ण. हा बोला मॅडम. रेणे हा, मॅडम बोला. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. इथे आपण हे जे बिंदू पाहिले आहेत, पंचमात मृत्यू, अर्धप्रहर आणि उपकेतू आहे, त्याच्यावर समजा जर गुरुची दृष्टी पडली असती या स्थानावर तर त्या दृष्टीचा विचार केला जातो. बिलकुल नाही. या उपग्रहाला त्या ठिकाणी दृष्टी ही कुठल्याही ग्रहाची मदतगार म्हणून ठरू शकणार नाही. देर इज नो कनेक्शन ॲट ऑल. उलट हेच उपबिंदू जर हा दशमातला गुरु हा जर त्या धूमच्या युतीत असेल तर त्या गुरुची तिथे ना इधर की ना उधर की. धन्यवाद. म्हणजे तो स्वतःही फळ देणार नाही आणि दुसऱ्याचंही भलं नाही करणार असं. नाही, तो स्वतःच अडचणीत येईल ना. हा, पण दशम स्थान हे त्या बिंदूने कव्हर केलेलं आहे. पर्टिक्युलर तो दरिद्रांश आहे. हा. तर हो. पारंपरिक प्रमाणे ही कुंडली मांडल्यानंतर कुंभ मीन राशीमध्ये मांदी येते. हा, त्या बाबतीत मग काय विचार करायचा? म्हणजे पहिली गोष्ट आताची म्हणजे आता प्रत्येकाची आपल्या हा एक मिनिट. कोण बोलताय तुम्ही? हा जोशी बोलतो, धनंजय जोशी सर. हा, धनंजय जोशी. हा, काय विचार आहे तुमचा? आता आपली ही वृश्चिक लग्नाची कुंडली आहे, बरोबर? तर आता पंचम स्थानामध्ये मांदी म्हणजे आता कुंभ राशीमध्ये मांदी येते आपल्या नेहमीच्या पारंपरिक प्रमाणे जर मांडली पंचम कुंडली तर स्थानात कसे आले? पंचम स्थानात कशी येईल? म्हणजे 12व्या कुंभरात पंचम स्थानात कशी येईल? वृश्चिक रास आली ना, प्रथम लग्नी आली ना. अहो, प्रथम स्थानात जर वृश्चिक आली तर पंचमात मीन रास येणार. हा म्हणजे मीन राशी, सॉरी मीन राशी झालेली आहे मांदी असं म्हणतो मी. हा, मग मीन राशीमध्ये मांदी आलेली आहे तर मांदीचा जो काही फलादेश असतो तो पंचम स्थानाचा संबंधित असेल. अच्छा. हा हा हा. पंचम स्थानावरून आपण काय काय पाहतो त्याच गोष्टी बघायच्या आहेत. संतती वगैरे म्हणा किंवा काही गोष्टी आपण जे पुढचं काय असेल शिक्षण जे काय असेल ते. बरोबर. हा, ठीक आहे. जे काय असेल ते ती सगळी वर्णनं म्हणजे तुम्हाला तो बेसिकचा चार्ट पाठवलेला आहे त्याच्यामध्ये ती सगळं वर्णन दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यातून तुम्ही हो. ठरवा की पंचम स्थानातून काय काय पाहिलं जातं आणि तिकडे जर मांदी असेल तर हा हा त्या मांदीचा जो निर्णय असेल किंवा
फलादेश असेल तो त्या जातकाच्या जीवनामध्ये घडामोडी घडवेल. ठीक आहे, ठीक. ओके सर. ओके. हो सर. आता पुढचा परिसर इथपर्यंत कोणाला कळलं नाही असं? बोला. कोणाला कळलं नाही असं काय आहे का? सर आता प्रतिप्रश्न. वृश्चिकेमध्ये 3 बिंदू आले आहेत आणि मीनेमध्ये 3 बिंदू आले आहेत. तर गोचरीचा ग्रह जेव्हा ह्या उपग्रहांच्या याच्यावरून जाईल त्या वेळेला तो तिथे फल देईल ना? नाही, आता म्हणजे दोन पार्ट उपग्रह आहेत त्याला त्याच्यामध्ये. हा दोन उपग्रह पार्ट त्याला हिट सांगतो. करेल ना? नाही, सांगतो एक मिनिट. आता भाग असा आहे मॅडम की जर समजा तुम्हाला दुसरे ग्रह आपण वगळले आणि फक्त हे 11 बिंदू जे आहेत, या 11 बिंदूवर जर तुम्हाला भविष्य सांगायचं असेल तरी सुद्धा दक्षिण भारतामध्ये अशी सोय आहे, दक्षिण भारतात ज्योतिषशास्त्रामध्ये अशी सोय आहे की तुम्ही त्या 11 बिंदूंचा वापर करून एंटायर लाईफ प्रिडिक्शन तुम्ही करू शकता. आता त्या याच्यामध्ये ग्रह आपण जे पकडलेले आहेत तर त्याला कारण असं की एखादा शुभग्रह जर ह्या उपग्रहाच्या विळख्यात असेल तर तो शुभग्रह त्या ठिकाणी निकामी होतो. म्हणून जातकाच्या कुंडलीमध्ये मूळ पत्रिका पाहावी आणि त्याच्यानंतर फलादेश करावा. त्यासाठी ही साधन आहे. अच्छा. कळलं ना? म्हणजे तुम्हाला जर समजा एखाद्या, आता पर्टिक्युलर मध्ये तुम्हाला सांगतो मॅडम की आपण आता हे नवमांश बिंदूवरून पाहिले, बरोबर आहे की नाही? रेखांतर जो आहे तो रेखांश. मग त्या रेखांशामध्ये नवमांशामध्ये बरोबर बुध आणि तो बिंदू एकत्रित आलेला आहे ना? पंचम स्थानातला बुध आणि कुबल मॅडम बरोबर आहे? हो हो बरोबर आहे ना, बोला ना. म्हणजे तिकडेच तो बुध हा आपल्याला त्या ग्रहात म्हणजे त्या ग्रह जो असेल उपग्रह त्याच्या क्लच मध्ये आढळ, पण पर्टिक्युलर त्या बिंदूला तिथे त्यांनी तिथे स्ट्रोक दिलेला आहे. बरोबर आहे? इत्यादी कुठलेही ग्रह जे आहेत ते त्या ठिकाणी तिथे आपल्याला सापडत नाहीत. नाही का? बुधच आणि शिवाय तो बुध अष्टमेश आणि लाभेश आहे, म्हणजे एवढ्या तिघांचाही फलादेश निगेटिव्हच मिळेल कारण तो मग जातक आपल्याकडे जर आलं आणि आपल्याकडे जर अशी कुंडली उपलब्ध असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही जातकाला चांगल्यापैकी त्या मेथडनी उत्तर देऊ शकता. पण तुमच्याकडे तो पूर्णपणे फलादेश देण्याचं विचार असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे इथे बुध गोचरीचा बुध ज्या वेळेला ह्या उपकेतू मृत्यू आणि अर्धप्रहरच्या अंशांवरून जाईल त्यावेळेलाच त्याला स्ट्रोक बसेल असा अर्थ ना? नाही नाही नाही, ऐका परत सांगतो. नाही का? मूळ कुंडली आपण मांडलेली आहे, त्याच्यानंतर अनविजिबल प्लॅनेटची पण कुंडली मांडली, त्याच वेळेच्या अनुसार त्याच तारखेची. कळलं का? आणि त्या तारखेची असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ती जी उपलब्धता आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की एखादा बिंदू डॅमेज झालाय का झाला नाही, किंवा एखादा ग्रह त्याच्यातून मर्ज झालेला आहे का, म्हणजे एकत्रित आलेला आहे का. तर त्या ग्रहाची शक्ती, तो जो उपग्रह आहे तो पॉझिटिव्ह आहे. जसं आता आपण बघितलं इथे की चतुर्थ स्थानामध्ये आपण रेनबो हा जो आलेला आहे त्याच्यामध्ये मंगळ आहे, पण तो मंगळ कुंभ राशीमध्ये आहे आणि जो रेनबो आहे तो सुद्धा कुंभ राशीमध्ये आहे. तर त्याची फळं मंगळापेक्षाही तो रेनबो चांगल्यापैकी फलादेश देईल. पण जर समजा यदा कदाचित प्रत्येक कुंडली जेव्हा नवीन तुम्ही बनवाल तुमच्या ग्राहकाची किंवा तुमच्या साधकाची जातकाची, तर त्यावेळेला तुम्हाला हा सगळा विचार करून त्याचा फलादेश
कनेक्टिव्हिटी आहे का त्याच्यामध्ये हे सांगितलं पाहिजे. अच्छा. सर मी विचारू एक? हा म्हणजे हा बोला. नाही, कोण बोलतंय तर बोलू दे. नाही बोलू? बोला मॅडम. हो हा, हो बोला. बघा आता सर, कदाचित माझं कन्फ्युजन असेल पण मी ते आत्ताच क्लिअर करणार आहे. आता बघा, आता आपण असं बघितलं की पूर्वा फाल्गुनीचा चौथा चरण होतं, अनुराधाचं पहिलं चरण होतं, आणि त्याचा तो बिंदू अंश दिलेले 6, 39, 23, 20 हे सगळं ठीक आहे. म्हणजे आपण जर एखाद्याची पत्रिका बघितली आणि तेव्हा आपल्याला असं कळलं की अरे याचा अमुक एक ग्रह हा पूर्वा फाल्गुनीच्या चौथ्या चरणात जन्मतः आहे, तर याला तो धूमबिंदू मिळालेला आहे का, असं आपण अलीकडे येऊ शकतो का? का नाही येऊ शकत? पण पहिली गोष्ट लक्षात घ्या मॅडम, तुम्ही पहिलं एक काम करायचं की एखाद्या जातकाची कुंडली तुमच्याकडे तुमचा क्लायंट आला तर त्याची कुंडली जेव्हा रीड कराल, ज्या वेळेला तुमच्याकडे नवमांश कुंडली पण उपलब्ध पाहिजे, स्पष्ट ग्रह पण पाहिजेत आणि मूळ कुंडली पण पाहिजेत. त्याच्यासोबत हे जे बिंदू आहेत जे विजिबल नाहीत, तर ही कुंडली पण 11 ग्रहांची, 11 ताऱ्यांची ही पाहिजेच पाहिजे. त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की एखादा प्लॅनेट त्याच्यामध्ये नवमाशात तो मर्ज झालेला आहे का. मग तो मृत्यू असेल, काळ असेल, परिध असेल, धूम असेल, यमघंट असेल, जे असेल ते. कळलं? मग त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती मार्क करा. तुम्हाला ताबडतोब, असं जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा, गुरु आहे कर्क नवमाशामध्ये, वृश्चिक नवमाशामध्ये तो त्या ठिकाणी धूम आलेला आहे, त्याची कनेक्टिव्हिटी नाही, पण स्थानाला तो भोग देणार, स्थानाला फलादेश मिळणार, स्थानाला फलादेश मिळणार. ग्रहाला नाही मिळालं तर स्थाना. हा बोला ना. तो ग्रह नेमका त्याच अंशात पाहिजे ना सर? हा, ग्रह नेमका त्याच अंशात पाहिजे ना? नक्की. तुम्हाला ते म्हणून तर मी ताबडतोब सांगितलं ना की अमुक एक ग्रह अमुक एका स्लॉट मध्ये त्या नवमाशामध्ये आपण बघितला तर त्या ठिकाणी चुकीचा जर उपग्रह असेल तर तो त्याला क्लॅश करणार, तो त्याला त्रास देणार. पण पॉझिटिव्ह असेल तर नाही देणार. बरं, आता समजा मांदी लग्न स्थानामध्ये आलेली आहे, तर त्या मांदीवरती ग्रह नाही आहे म्हणजे तो काही प्रश्न आहे. पण समजा जर ग्रह असता तर त्यावेळेला त्या ग्रहाला पण त्याने क्रंच केलं. सर आता ह्या पत्रिकेनुसार गुली काल आहे 18:36 वृश्चिक राशीमध्ये, आणि आजचा बुध सुद्धा वृश्चिक राशीमध्ये 18:35 वरती आहे. त्याचा संबंध नाही मॅडम, नाही, इथे गोचरचा नाही आहे. नाही, परत सांगतो की ही पत्रिका प्रॉपर तशीच आहे. याच्यावरून जर गोचर तुम्हाला फिरवायचं असेल तर मग तुम्हाला तुमची प्लॅनेटरी पोझिशन जी आहे ती निश्चित करायची. अधिकतम जर आवश्यकता असेल तर अनविजिबल प्लॅनेटची कुंडली पण बनवा, आवश्यकता असेल तर. मग त्याच्याशी तुम्ही जर तिथे हे केलं, पण तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो मॅडम, ऐका, जर समजा आता ही तारीख जी असेल ती त्या तारखेला हे सगळं आलेलं आहे डिटेल्स मध्ये, ते येतील असं नाही. हो, प्रत्येक पत्रिकेनुसार बदलणार ते. नाही, दिवसानुसार. बघा आता असं आहे की काही काही वेळेला सकाळी सूर्योदय समजा 5, काही प्रांतामध्ये सकाळी सूर्य 5:26 झालेला आहे, आणि त्याच प्रांतामध्ये दिनमान हे 13 तासाचं आहे. आता त्या 13 तासामध्ये जेव्हा तो बिंदू म्हणजे सकाळचा उदय आणि संध्याकाळचा अस्त ह्याच्यामधले 8 भाग करायचे, पहिली मिनिटामध्ये कन्व्हर्जन करायचं, आणि त्या पहिल्या तासात, मग मिनिटातून त्याचे 8 भाग करायचे, अशी प्रोसिजर असते. आणि त्या दरम्यान सोमवार आहे किंवा मंगळवार आहे, तर पहिला वार जो आहे तर त्याच्यामध्ये शनिवार येतो, मग शुक्रवार येतो,
मग गुरुवार येतो, मग बुधवार येतो, असे करत करत ते येतात. मग तसे 8 भाग शनिवारचं केलं तर शनिवारी 8 भाग तयार होतात. मग तो अच्छा. काळ त्या पर्टिक्युलर मिनिट्स मध्ये तुम्हाला दर्शवला पाहिजे. बर बर बर. पण ओके. ते सगळं हाताने ते फोडाफोडी आहे. बरोबर आहे. हो. हा, ते सगळं हाताने. सर मी विचारू? हा बोला. सर जन्मकुंडलीमध्ये जसं एखादं राशी लुप्त होते तसं याच्यात पण इथे होतं इथे काय का? भानगड नाही. इथे काय भानगड नाही नाही. ना. हा. इथे ते बिंदू जन्मकुंडलीत नष्ट झाली होत पण नाही. इकडे नाही असं चालतं ना? असं होतच नाही हा. मॅडम. हा हा विषयच हा वेगळा आहे. हा. आता तृप्ती कुलकर्णी मॅडम, हा विषय कधी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ऐकला होता का? नाही नाही सर, अजिबातच नाही. तर एक प्रश्न विचारू. हा बोला. मिसेस तांबे बोलते. सर, हे आता वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे आणि इथे 3 बिंदू आहेत, ते व्यतिपात, मांदी आणि गुलिक. तर ह्याच्यामध्ये असं काही असतं, आता लग्नात ग्रह तर नाहीच, पण ह्याच्यामध्ये असं काही असतं का की व्यतिपात बिंदूला जास्ती महत्व किंवा गुलिकला जास्ती? कारण व्यतिपात आणि मांदी हे 2 वाईट आहेत आणि गुलिक हा चांगला प्रतिसाद आहे. तर येस येस. ओव्हरऑल इफेक्ट कसा असेल? इथे व्यतिपातचे पण फलादेश मिळतील, मांदीचे पण मिळतील आणि त्या याचे गुलिकचे पण मिळतील. आता ते कसे मिळतील याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. म्हणजे कसं आहे, आता 20 नोव्हेंबरच्या दरम्यान साधारणतः 3 दिवस 8 तास हा व्यतिपात मधून सूर्य जाणार आहे. अच्छा. हा. गॉट इट? त्यावेळेला म्हणजे आता सध्या वृश्चिक राशीमध्ये त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्या 3 दिवस 8 तासामध्ये पर्टिक्युलर तो नवमांश तिथे आलेला जो व्यतिपात योग आहे तो योग्य नाही. तर त्या जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी ह्या त्या योगावरती होण्याची शक्यता आपल्याला वर्तवता आली पाहिजे. अच्छा. आणि मग गुलिक आल्यानंतर त्याचं चांगलं होईल. परत मांदी आल्यानंतर परत तो 3 दिवस 8 तास थांबणारच आहे. येस. म्हणून माणसाचं स्वास्थ्य हे सतत चांगलंच असेल असं नाही, कारण का लग्नामध्ये ते ग्रह आल्यामुळे. सर मी विचारू का? ह्याच प्रश्नाला अनुसरून जायचंय. तुम्ही उशिरा आलात वाटतं. हो सर, उशीर झाला. सर जसं आता हे 3 पॉइंट ह्या लग्नबिंदूमध्ये आहेत, म्हणजे लग्नात आहेत, पण मग एक असा पण विचार करायचा का, मला अशी ती शंका आहे की हा लग्नेश मंगळ जो आहे तो चांगल्या पॉइंटच्या जवळ आहे, तर त्याचा पण बेनिफिट होईल का, असा विचार करायचा का आधी, तोच प्रश्न. नाही नाही नाही. त्या ठिकाणी आलेले 3 जे उपग्रह अनविजिबल आहेत त्याचा भोग त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच येईल. जो ग्रह चांगल्या उपबिंदूमध्ये असेल तर त्याला चांगला फलादेश मिळेल, त्या ग्रहाला त्या स्थानाला. ओके. हा. आणि सर ऍक्च्युली हे धूम आणि काळ हे नाव म्हणजे कधी कधी ज्योतिष शिकवताना काही लोकांनी उल्लेख केला, पण हे अगदी गुपित ठेवलं गेलं. कधीही त्याबद्दल म्हणजे कधी चुकून विचारलं की मांदी काय किंवा काय, हे तुमच्याकडनं आम्ही म्हणजे ऐकतोय की मांदी म्हणजे शनीचा पुत्र, म्हणजे इथून सुरुवात आहे. तर म्हणजे हा विषय कुठेतरी मनात असा होता की याचं म्हणजे पुढे काय, आणि आज खरोखरच अगदी तुम्ही घेतल्यामुळे खूपच छान वाटलं सर, की बरं झालं हा विषय तुम्ही घेतला. म्हणजे ह्याची उत्सुकता होती की हे कधीतरी शिकायला मिळावं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. तर अजून एक जरा प्रश्न विचारू. हा बोला. सर, आपण पारंपरिक मध्ये कसं की शनी ग्रह त्याच्या पुढे शुक्र आला तर शनीचं जास्ती वेटेज असतं, प्राबल्य असतं. तसं या बिंदूंमध्ये काही नाही ना, म्हणजे तो बिंदू हा फक्त नवमाशाशी संबंधित आहे. बघा कसं आहे माहितीये का, पहिली गोष्ट रेखांश जो आहे ना मॅडम, त्याच्यावरती हे बिंदू तयार झालेले आहेत. ओके. कळलं का? आणि त्याच्यामध्ये त्या राशीत जरी असले तरी ते किती अंशावरती आहेत म्हणून त्याला तो नवमांश सुचवलेला आहे. आता जसं की आपण सिंहरास बघितली तर सिंहराशीमध्ये
गुरु कर्क नवमाशात आहे, पण त्याच शिवराशीमध्ये वृश्चिक नवमाशामध्ये धूम आहे, कळलं का? तर हा. तो तिथे त्या ठिकाणी त्रास देणारच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही किंवा मी काहीही हस्तक्षेप करू शकणार नाहीत. कालांतराने दशम स्थान जेव्हा जेव्हा ऍक्टिव्ह होईल किंवा त्याच्यामध्ये पिता आहे, ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या त्या गोष्टींना त्या ठिकाणी निश्चितच तो बिंदू हा त्या जातकाला त्रासदायक ठरू शकेल. अच्छा, ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर, मृत्यू या बिंदूचं नक्की काय वाईट फळ मिळेल? यदा कदाचित एखाद्या व्यक्तीचा अपघात होणे, तापदायक घटना होणे, यातना होणे, मृत्यूदायक यातना होतात की नाही माणसाला, नकोसं होणे, एखादी गोष्ट नकोसं होणे, तर याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आजचा क्लास ज्यांनी चुकवलाय त्या लोकांना मी काही व्हिडिओ पाठवणार नाहीये आणि व्हिडिओ काय टाकणार नाहीये. आता काही लोक बोला 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 मॅडम बोला. सर, मला पण विचारायचं. बोला ना. आधी बोला. तुम्ही विचारा, मग मी विचारते. चालेल सर. मी तर नवशिकी आहे. मी तर आज ऐकलं सगळं, पण मला लिहून पण घेतलं. पण सर, परत परत बघितल्याशिवाय कसं काय समजणार? व्हिडिओ पाहिजे ना. ठीक आहे, पुढे बोला. आता त्या कुलकर्णी मॅडम बोलते. कुलकर्णी मॅडम. हा, नमस्कार सर. माझा एक छोटासा प्रश्न असा होता की आता परिधी हा बिंदू जो आहे तो आपण बघितला, तर रवीचे अंश आणि चंद्राचे अंश सेम आहेत, पण याच अंशावरती समजा परिधी ज्या अंशावर आहे त्याच अंशावरती एखादा नकारात्मक अंश आला, म्हणजे मृत्यू किंवा आपण व्यतिपात असं जर धरलं, अवॉइड करायचा. ओके, त्यावेळेला अवॉइड करायचं. म्हणजे हे तर तुम्ही जे विचारताय ना, हे ज्योतिषाला आवश्यक आहे की एखादी गोष्ट त्यातून वगळायची का, हा तुमचा प्रश्न फार भारी आहे आणि आवश्यक आहे. कारण का की पर्टिक्युलर त्या नवमाशामध्ये जेव्हा चंद्र भ्रमण करीत असेल 6 तासासाठी आणि त्या दरम्यान जर तिथे एका अंशाचं फलित जेव्हा 2 तासासाठी मिळणार असेल तर, आणि जर तिथे मुळातच मृत्यू, काळ, धूम असे काही निगेटिव्ह व्यतिपात वगैरे यमघंट अशा काही गोष्टी असतील तर त्याला मुहूर्त तुम्ही देऊ नका किंवा चांगल्या गोष्टीसाठी, चांगलं कार्य करण्यासाठी नाही. तो रेनबो जो आहे, इंद्रधनुष्य, इंद्रचाप, तर त्याच्यासाठी तुम्हाला निवड केली पाहिजे. बरं, दुसरा भाग असा मॅडम की प्रत्येक वेळेला मी हे रवीचं आणि ह्याचं जे सांगितलेलं आहे तर ते एक गुड ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो की चांगल्या वातावरणामध्ये जातकाच्या याच्यामध्ये तो 1 तासासाठी 2 तासासाठी मुहूर्त आहे. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की आकाशामध्ये थोडंसं तुम्ही खगोलमध्ये गेलात तर जशी क्रांती रवीची आहे तशीच क्रांती चंद्राची पण असते. म्हणजे ते सतत इकडून तिकडे चालू असतात. तर यदा कदाचित त्या क्रांतीमध्ये बदल आला तर कदाचित आपला मुहूर्त चुकू शकतो. कळलं? आता जसं की रवीची क्रांती ही 24 तासासाठी 59 कला 59 कला आहे, ती फिक्स आहे. मग तो तुमच्याकडे 24 तासाचा उपलब्धता आहे. इन बिटवीन दॅट 24 आवर्स समजा यदा कदाचित चंद्र तुम्हाला जर त्या पर्टिक्युलर क्रांतीमध्ये मिळत असेल तर तो मुहूर्त त्याच्यामध्ये जर हे जे चुकीचे जे उपग्रह आहेत ते जर नसतील चुकीच्या तर तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू. कसा वाटला कार्यक्रम? चांगला, उत्कृष्ट झाला. अप्रतिम आहे सर, अप्रतिम. हो सर, बोला. नाही, या मॅडम कोण विचारतायत ना? नाही, माझं झालं, तुम्ही विचारा. ओके ओके सर, आता जरा तुम्ही एक सूचना किंवा सूचना वजा एक इशारा दिलात की 20 नोव्हेंबरला व्यतिपात हा बिंदू वृश्चिक राशीमध्ये येणार आहे. कारण आता 17 तारखेला सूर्य चेंज होऊन वृश्चिकेत शिरेल आणि वृश्चिक राशीमध्ये एकच विशाखाचं नक्षत्र पहिलं मिळेल आणि त्याच्यानंतर अनुराधा येईल. आणि अनुराधा हे व्यतिपात आहे, बरोबर ना? अनुराधा एकचं व्यतिपात आहे. पण मग सर, तुम्ही
रवीचं 3 दिवस का धरले ते नाही मला कळले. 3 दिवस 8 तास रवी एका नवमाशामध्ये भ्रमण करतो. हा, एका नवमावशात. येस. आणि पण त्याची मग झळक, हा ती व्यतिपात योगाची झळ ही त्या जातकाच्या जीवनामध्ये सूर्याला लागेल आणि तो दशमेश आहे. हा बऱ्याच ज्योतिषामध्ये काही गोष्टी ज्या असतात ना, ते विधिलिखित ज्याला आपण म्हणतो तशा असतात. तर ते विधिलिखित आपल्याला शोधायचं असतं. त्याच्याकरता म्हणून मी हा विषय आज तिथे विचार केलेला आहे, घेतलेला आहे. हा सर व्यतिपातचा नेमका अर्थ काय? अडचणी व्यतिपात येणं, कलह होणं. कलह होणं. हा, अच्छा अच्छा. म्हणजे ओके ओके. चांगलं नाही, घडामोडी चांगल्या नाही, हा हा आंदोलन हा. किंवा कठीण प्रसंग. ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू. सर एक विचारू का? हा बोला. यमगंटक मध्ये तुम्ही म्हणालात की शांती केली तर त्याचे कदाचित वाईट इफेक्ट होत नाहीत म्हणून. होत नाही. तसं ते जेवढे योग आहेत त्या सगळ्यांना रेमेडी असतातच का की नसतात? मांदीची वगैरे शांती होत नाही. उगाच काहीतरी पैसे फुकट घालवा, व्यतिपात योगाची शांती होते. आता त्या ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, पहिली गोष्ट माझं काही काम नाही येते. जर तुम्हाला कोणी सल्ला दिला तर विचारपूर्वक काम करा. आपण असं सजेस्ट काही करायचं नाही का आपल्याकडे कोणी आलं तर की असं करा तसं करा? जे योग येतात ते होणारच इथे आहेत त्यांच्या आयुष्यात. तुमच्या मर्जीवरती आहे. प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. म्हणून मी काय त्याच्यात तुमच्या विचारामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही, करत पण नाही. प्रत्येकाला स्वतंत्रता आहे, त्यांनी ते करावं. ठीक आहे सर, थँक्यू सर. बरं ठीक आहे, आता बराच वेळ झालेला आहे, तर आता तुम्हाला एक फक्त शेवटचा प्रश्न विचारते. या पद्धतीला काही नाव आहे का? म्हणजे आज जी तुम्ही त्या पद्धतीला नाव काय नाव सांगू? हे अनव्हिजिबल प्लॅनेट म्हणून सांगितलेलं आहे. अच्छा अच्छा, ओके. अनव्हिजिबल आणि इट इज क्रिएटेड बाय समबडी, आचार्य. आणि पहिल्यापासून आहे, म्हणजे ते काही मी बनवलेलं आहे किंवा मी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले कदापि नाही. मी कुठलीही गोष्ट माझ्यातर्फे मी इंट्रोड्यूस करतच नाही, कारण मला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही तिथे मी ह्या गोष्टीच्या भानगडीत पडत नाही. कारण मग नंतर काय आहे की मी माझी पद्धती वगैरे वगैरे असे जे लोक काही करतात ते चांगली गोष्ट नाही. माझी काही पद्धती थोडक्यात तुम्ही गोंधळ घालत नाही. नाही, कशाला करायचं? इतरांप्रमाणे नाही सर, 4 स्टेप थेअरीचं केवढं आहे बाबा बाबा. त्या अर्थाने म्हणते मी. मी तसं काय चुकीचं काम करायचंच नाही मला. हो ना सर, आणि किती त्या गोंधळ होतो. ह्याच्यातून एक तर भाग असा आहे की आता मी तुम्हाला एवढं डिटेल्स 2 तासामध्ये जे समजवलं तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. नाही सर, छान समजलं, प्रश्नच नाही, अप्रतिम समजलं, नक्कीच समजलं. म्हणजे एक वेगळी दृष्टी मिळाली. सर हा विषय तुम्हीच घेतला आणि खरंच म्हणजे हा विषय कोणीच घेत नाही. थँक्यू सो मच. काय गंमत आहे मॅडम, चुकीचं हे करून मला आणखी त्रास होईल ना. तर मी जे आहे तेच तुम्हाला हे करणार, जे मी शिकलोय. आता याच्यामध्ये सांगा, आता एवढे आपण 11 बिंदू वाचले, तुम्हाला काय वाटलं का अतिशयोक्ती मी केलेली आहे त्याच्यामध्ये? नाही सर, नाही. नाही सर, नाही सर, खूप छान समजलं सर, तुम्ही खूप छान सांगितलं. हा, अतिशयोक्ती करून उपयोग काय त्याचा? उलट जर तुमच्याकडून निर्णय चुकीचा झाला तर त्याचा दोष मला भोगावा लागेल. बरोबर आहे. कसं आहे की ज्या वेळेला सर्टिफाईड इंजिनियर होतो तर त्याच्या मास्तरने जे शिकवलेले असतं तोच ते पेपरमध्ये लिहितो आणि नंतर ते परत त्या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये आणतो. मग कदाचित बिल्डिंग पडते, कारण त्याचं इंजिनिअरिंग चुकलेलं असतं. हे पण एक प्रकारचं इंजिनिअरिंगच आहे. बरोबर सर, मला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे तिथे जर चुकीचा हे संकेत दिला तर मी मला स्वतःला स्पॉइल करून घेईन. अगदी बरोबर आहे सर. तर मला ते काम करायचंच नाहीये. आता एवढी सगळी मंडळी आहेत. हा बोला. नाही, आपल्याला जे माहिती आहे त्याचाच उपयोग करायचा ना, जे उगाच कशाला आहे. बघा, अनाठाई उगाच मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आणि मी माझी पद्धती, मी हुशार, मी कधी असं सांगणार नाही
मग अख्ख्या जन्मामध्ये मी सांगितलं की मीच सगळं करीन. नाही. आणि हे जर शिकवायचं आहे, जसं आता या छोट्या छोट्या मुली आहेत, शिंदे मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, हे लहान लहान मुलं आहेत, तर त्यांना पण पुढे जायचं आहे, त्यांना पुढचं जीवन जे आहे तर कदाचित हे शास्त्र त्या पुढे नेतील आणि पुढे शिकवतील, अशी माझी इच्छा आहे. माझं धोरण तेच आहे. बाकी माझं धोरण काही नाही आहे. मी काय कोणाकडून काही पैसे घेत नाही का कोणाला काहीतरी सक्ती करत नाही कुठली गोष्ट. कळलं का? हो सर, बरोबर आहे. पण 100% एकादशीचं खूप चांगलं शिकवलं सर. हा, काय म्हणता? एकादशीला, कार्तिकी एकादशीला खूप चांगला योग आलेला आहे हे शिकण्याचा. हे नशीब आहे, समजा हे आपलं नशीब आहे. नाही, पहिली गोष्ट कसं आहे मॅडम, आता तुम्ही सुद्धा आहात एवढे दिवस, त्या ह्याच्यामध्ये संयोग ज्याला आपण म्हणतो ना, तर तो संयोग आहे. आणि एकादशी कृष्णाची आहे. हो, कृष्णाची आहे. प्रबोधिनी. मग हे पण आपलं तर प्रबोधनच बोलू आहे. का? हा, बोला. तर आज खरंच एकादशी निमित्त खूपच छान योग आला शिकवण्याचा. आणि सर, आम्ही एवढे दिवस फक्त ऐकतोय की मांदी पडलीये किंवा धूम आहे, पण तुमच्यामुळे आज आम्हाला हे कळालं की हे मांदी म्हणजे काय किंवा काय. म्हणजे नेहमी असं कन्फ्युज असायचो की काय आहे हा प्रकार. तर सर, खूप सुंदर क्लास झाला. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. हळदणकर मॅडम, सॉरी सर, सॉरी बोला सर, बोला. नाही, बोला. मला आपण जी आज कुंडली घेतली त्याची जन्मवेळ, तारीख आणि हे सांगा ना. कुबल मॅडम आहे तुमच्याकडे? 23/4/92. हा, 23/4/92 रात्री 9:47 मुंबई आणि मुंबई आणि स्त्री जातक आहे. ओके ओके, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. फार इंटरेस्टिंग क्लास होता, म्हणून मी सांगितलं सगळ्यांना की या शेवटपर्यंत चार्ट एकदा बघता येईल परत. तर ह्या विषयावरती एवढं एकच लेक्चर होणार का? झालं म्हणजे नाही, आता होणार ना, आणखी होणार. या सेम सब्जेक्ट वर ना? येस. एका याच्यामध्ये मॅडम संपत नाही, एका याच्यामध्ये शिकता येत नाही. अगेन अँड अगेन. हो, पण सर तुम्ही ते ताजिकचं एकच घेतलं सर, नंतर ते घेतलंच नाही पुढे. ताजिक पूर्ण चालू केलेलं नाही. अच्छा, फक्त ते इंट्रोडक्शन होतं का? हा, इंट्रोडक्शन होतं. ओके. ताजिक हे फक्त इंट्रोडक्शन आहे. बरं. बाकी अजून ताजिक घ्यायचं आहे. आता काय माहितीये का गंमत मॅडम अशी आहे की ताजिक मध्ये ते 16 योग आहेत, त्याचं व्यवस्थित समजवणं आहे आणि ते साधारणतः 2 महिने तरी मला लागतील जवळपास. अच्छा, सावकाश घ्या सर, हे संपू दे आधी. चालेल सर, खूप छान झालं सर आजचं लेक्चर. थँक्यू. फक्त सर तुम्ही ते सांगितलं नाही, तुम्ही म्हणालात की रेडीमेड अवेलेबल असतं कुठल्या ह्याच्यावरती, ते सांगितलं नाही सर तुम्ही. सांगेन. ओके सर, चालेल. सर, मला तर आश्चर्यच वाटतं, तुम्ही कॉम्प्युटर पण नाही बघत, एवढं कसं काय? बापरे, कमाल. सर, चार्ट दाखवता, 1 मिनिट त्यांना सांगता कुबल मॅडमना. दाखवते. 1 मिनिट. सर, गीता सावंत त्यांनी हात वर केलाय. मी चार्ट दाखवते. हाच हवा आहे ना? हॅलो. हो, हाच उपग्रह तालिका. हो, ठीक. झालं. बरं, आता गीता सावंत. सर, नमस्कार. नमस्ते. काढा मॅडम. थँक्यू सो व्हेरी मच. कोणातरी माईक. सर, एको येतोय. सर, एको येतोय सर. माझ्याकडून नाही येणार. हा, आता बंद झाला बघा. हा, बोला गीता सावंत. सर, नमस्कार. थँक्यू सो व्हेरी मच हे शिकवण्याबद्दल. मी पूर्ण लेक्चर ऐकलं. मला अशी इच्छा आहे की तुम्ही याच्यामध्ये आणखी लेक्चर सुद्धा घ्या. मी एक पत्रिका ना सर 2 वर्षापासून खूप ज्योतिषांना दाखवली, म्हणजे जे प्रत्येक स्वतःच्या सब्जेक्ट मध्ये खूप पुढे आलेले आहेत अशा व्यक्तींना पत्रिका दाखवली. कुणीही त्याचं मला उत्तर दिलेलं नाही. त्या व्यक्तीबरोबर जी अघटित घटना घडली ती आज मला कळली सर.
ग्रह उपकेतूमध्ये आहे आणि गोचरीमध्ये त्याने जे रिझल्ट दिलं 2 वर्षापूर्वी अजूनपर्यंत तो व्यक्ती ते फेस करतोय. सर थँक्यू सो व्हेरी मच. कधी कधी मी ही जी पत्रिका आहे जी 2 वर्षापासून सर्वांना दाखवते ती मी पत्रिका सर सर्वत्र भद्रमध्ये जेवढ्या नाड्या जेवढ्या कुंडल्या आहेत त्याच्यामध्ये पण फिरून पाहिली, गोचर पण वेद पण पाहिले, पण कुठेच मला उत्तर सापडत नव्हतं. पण आता मी जगन्नाथ होरा स्टार्ट केला आणि मग फक्त कॅल्क्युलेशन पाहिलं आणि लगेच कळलं की उपकेतूमध्ये तो ग्रह असल्यामुळे युतीमध्ये आहे, म्हणजे 1 डिग्रीवरती त्याच्यावरून ही घटना घडली. थँक्यू सर, थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू सर थँक्यू. रेकॉर्डिंग भेटली तर खूप चांगलं होईल. ते तुम्ही बघू रेकॉर्डिंग नंतर. करणार नाही? नाही. हा, नेक्स्ट आता समाप्ती करायची आहे, तर कृपया लवकर लवकर पटापट करायचं, कारण आता कुबल मॅडमला पण जायचं असतं. हळदणकर मॅडम तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे, कुलकर्णी मॅडम द्यायचा आहे, कोणाला द्यायचं आहे त्यांनी द्या, पण झटपट एकदम. कुलकर्णी बोलतायत का? हा हा मॅडम, मी एकच फक्त की सर खूप सुंदर झाला क्लास. तर शॅडो प्लॅनेट्स म्हणजे छायाग्रहांविषयीचा हा विषय एकतर आम्हाला कुणालाही कल्पनाही नव्हती की असा काही विषय आहे. तर असा विषय तुम्ही आम्हाला शिकवलात. हे एक गणितीय पॉइंट्स आहेत की ज्याच्याविषयी आपण आपलं प्रेडिक्शन उत्तमरित्या करू शकतो. आता जसं गीता मॅडमनी सांगितलं की त्यांना इतके वर्ष न सुटलेली पत्रिका या ह्याच्यातनं सुटली. तर असे किती म्हणजे ज्ञात नसणारे विषय सुद्धा तुम्ही आम्हाला इतक्या सुंदर रीतीने शिकवत आहात. त्याबद्दल खरंच आमच्या सगळ्यांकडनंच मी आभार मानते पुन्हा एकदा. मी क्लासच्या सुरुवातीलाच म्हणलं होतं की तुमचं यातलं कार्यच इतकं इन्स्पायर करणारं आहे आणि आम्हाला खरंच आम्ही शतशः आभारी आहोत तुमचे की आम्हाला तुमच्याकडनं हे शिकायला सगळं मिळत आहे. सो थँक्यू वन्स अगेन सर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. बर हा सर, बोला मी आता. पण आता 1 मिनिटातच बोलणार आहे. हो हो खरं हो. तर खूप हटके विषय तुम्ही आज असा घेतलात की अदृश्य ग्रह पण त्याची दृश्य परिणिती, ही ह्या 11 मुद्द्यातून तुम्ही आज विशद केली. प्रत्येकाने त्याचे अर्थ आणि त्याचा कालखंड म्हणजे तो नवमांश, हा कालखंड आपण फक्त पत्रिकेमध्ये, आता ही वृश्चिक लग्नाची पत्रिका होती, एरवी ज्या लग्नाची पत्रिका असेल त्याप्रमाणे ते नक्षत्र त्या स्थानावर बसतील आणि त्या स्थानावरून आपण त्याचा आढावा घेता येईल. म्हणजे निव्वळ भूतकाळ आणि वर्तमान काळ न बघता भविष्याचं प्लॅनिंग कसं असावं याचा एक खूप चांगला धडा तुम्ही ह्याच्यातून शिकवलेला आहे. तेव्हा अजून आणि आता जेव्हा काही लोक किंवा आम्ही चार विद्यार्थी चार काही चार व्याख्यानं होते आणखी मॅडम. हो, खूपच बोला चांगलं बोला. होईल. कारण का थोडस आणखी काही गोष्टी बघितल्या की विद्यार्थी, आता मी शंका फार कमी विचारते पण अनेकांच्या शंकेतून माझं शंकेचं निरसन होतं, तेव्हा तसं आणखी खूप चांगल्या पद्धतीने होईल. तर खूप 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 चांगला आज मार्गदर्शन मिळालं आणि ज्योतिष कसं फलदायी ठरू शकतं याचं एक उत्तम उदाहरण सर तुम्ही दिलं. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सर आणखी आता बोला. सर, आजचं हे अप्रकाशित ग्रहांचं व्याख्यान खूपच सुंदर झालंय आणि आपण जास्तीत जास्त आता सूक्ष्माकडे प्रवास करत चाललोय असं मला वाटतंय आणि त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे मॅडम शिकवायचं जे काय, आता जसं की सगळेजण इथे आहेत, बरेचसे लहान मंडळी आहेत, त्यांना आणखी पुढचं आयुष्य जगायचं आहे. जे विद्वान आहेत, खरोखर रुची त्याच्यामध्ये दाखवतात. तुम्ही सुद्धा अनुभवी आहात. मग त्या ह्याच्यातून हा अनुभव इतरांसाठी असतो. आपण जे काही कार्य करतो हे आपल्या स्वतःसाठी नसतं, तर तुम्ही सुद्धा लोकांचं काम करणार आहात, त्यांचं भलं करणार आहात. मग ते कशा रीतीने असेल हे तुमचा विषय आहे तो, पण तरी सुद्धा तुमच्याकडे ज्ञान पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे आणि परमेश्वराने ती साथ दिलेली आहे. म्हणून मी हे सगळे विषय जे आहे ते अगदी तन मन लावून तिथे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. एव्हरीबडी रिस्पेक्टेड, नो प्रॉब्लेम. तसं काही वैयक्तिक कोणाबद्दल काही द्वेष नाही, राग नाही, पण चांगलं शिका. दॅट्स इट.
सर खूप खूप धन्यवाद सर. तुमचं अनमोल ज्ञान तुम्ही आज आम्हाला देत आहात आणि आम्हाला सुद्धा तुमच्याप्रमाणे थोडं थोडं घडवत आहात सर. तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू मॅडम. ठीक आहे, आता कुबल मॅडम समारोप करा. हो सर. तुम्हाला पण जायचं आहे. हो, पटकनच करते आता सगळ्यांनी. नाही नाही, असं काही नाही. हा, टेक हा. युअर टाइम, नो प्रॉब्लेम. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि ज्यांनी ज्यांनी अभिप्राय दिले, आपल्या कुलकर्णी मॅडम आहेत, हादणकर मॅडम आहेत, अजून बरेच मध्ये कोण कोण बोलल्या, तर सगळ्यांचे आभार. म्हणजे इथं उपस्थित सर्वांचेच आभार आणि सर्वांचे स्वागत. आता कशी सुरुवात करू हेच मला काही कळत नाहीये. हे जे अप्रकाशित ग्रह किंवा उपग्रह आपण म्हणतो, तर मोस्टली म्हणण्यापेक्षा 100% ऍस्ट्रॉलॉजरनी फक्त मांदीचाच उल्लेख केला आहे. आणि त्या मांदीबद्दल एवढं एवढं घाबरवून टाकलं. पण आज तुम्ही मांदीच काय, हे सगळे 11च्या 11 उपग्रहांची, म्हणजे आम्हा सगळ्यांचीच जी काय भीती होती मनात, ती कायमस्वरूपी घालवली. हे आजच्या म्हणजे क्लासचं सगळ्यात मोठं हे आहे. आणि आपण अजून घेणारच आहात, पण तरी मला असं वाटतं सगळ्यांना म्हणजे आज कळालं 11 ते उपग्रह आहेत हे. तर निश्चितच जे ऍक्च्युअली आधीपासून अभ्यास करतायत, आपल्या देशमुख मॅडम आहेत, त्या वनिता मॅडम, ह्या ज्यांनी काय म्हणायचं त्या ज्योतिषातली म्हणजे सगळ्यात मोठी पदवी घेतलेली आहे, तर त्यांना तर ते माहितीच आहे. पण कसं कोणी जास्त शिकवलंच नाहीये ना. तर आता आजच आपण इथे बघितलं तर आता सगळ्या डिटेलमध्ये नाही सांगत सर, कारण आता खूपच वेळ होईल. कारण जवळजवळ 9-20 झाले तुम्हाला पण. पण म्हणजे एकंदरीतच क्लास खूप छान झाला. आणि आजच्या या पत्रिकेत म्हणजे आपल्याला सगळ्यात म्हणजे इथे बुधाला जो उपकेतू मिळालाय, म्हणजे त्यालाच एक्झॅक्ट मिळालाय. बाकी तुम्ही स्थानांचं पण स्थानपरत्वे तर सांगायचंच आहे. जसं वृश्चिकेत 3 मिळालेत, म्हणजे आरंभ बिंदू कोणचा आहे, व्यतिपात आहे. मग मांदी लास्ट म्हणजे तो निसटता बिंदू आहे. पण गुलिक मात्र हा बिंदू त्या लग्नात पडलेला आहे. पण तो म्हणजे त्याच्यात एकही ग्रह त्याच्या क्लच मध्ये नाही आला, म्हणून त्याचा फलादेश इथे पॉझिटिव्ह जरी मिळाला, पण व्यतिपात आणि ही मांदी तिथे आहेच. त्यामुळे आपल्याला तो एकत्र करून द्यायला लागेल. तर धनुत काही कुठलाच बिंदू नाही पडला. त्याच्यानंतर तृतीय स्थानात म्हणजे मकर रास आली, तर तिथे पण काल नावाचा तो उपग्रह किंवा तो काय अप्रकाशित ग्रह म्हणून, तर तिथे पण निगेटिव्ह मिळणार. मग चतुर्थात कुंभ रास आली, पण तिथे इंद्रचाप नावाचा चांगला बिंदू मिळालाय, त्यामुळे तिथला फलादेश चांगला मिळेल. मंगळ जरी तिथे असला, पण तो त्या कुणाच्याच क्लच मध्ये नाही आला, त्यामुळे ते मंगळ नाही. पण तो चतुर्थातला इंद्रचाप हा तर म्हणजे तो उपग्रह पॉझिटिव्ह फळ देणार आहे. पण पंचमात मात्र मीन रास, तिथे 3 बिंदू म्हणजे आरंभी बिंदू पण आलाय, तो मृत्यू आहे. त्याच्यानंतर हा बुध, तर तो ऑलरेडी उपकेतू मध्ये आला. आणि निसटता अर्धप्रहर, तो पण निसटता बिंदू आलाय. आणि शुक्र तिथून सुटलेला आहे, त्याला नाही काही हे झालं. सूर्याला पण काही नाही. सप्तमात पण चांगला आलाय, तो परिधी किंवा परिवेश बिंदू आपण म्हणू, तर तो पण पॉझिटिव्हच आहे. त्याच्यानंतर अष्टम आणि भाग्यस्थान इथे कुठलाच नाही आला. सगळ्यात पहिलाच आपण म्हटलं ते सिंह रास, म्हणजे हा धूमबिंदू, म्हणजे दशम स्थानात धूमबिंदू जरी आला, पण गुरु त्याच्या क्लच मध्ये नाही आला, तर म्हणजे तरी पण हा धूम निगेटिव्हच बिंदू आहे, त्यामुळे तो फलादेश निगेटिव्हच मिळणार. त्याच्यानंतर हा लाभात नाही कुठलाच आला. सप्तमात परत यमघंटक बिंदू आलाय, तर तो पण म्हणजे नाहीच ना चांगला, कारण तो एखादी घटना म्हणजे समाप्तच करतो. मग तुम्ही तिथून आपण काका मामी बघतो, असं पण उदाहरण देतात. त्यांच्याशी म्हणजे आपले रिलेशन्स संपुष्टात येतील असं. पण तुम्ही यमघंटकची शांती म्हणजे करू शकतात, यमघंटकची आणि व्यतिपातची, ती आपण ऐकली. बाकी नाही. कोणीतरी विचारलं होता की बाकीच्या त्या उपग्रहांची येईल का करता, तर ते नाही आपण ऐकलं. पण इतकं म्हणजे काय बोलू आणि काय नाही, इतकं इतकं सुंदर सर क्लास झालाय. आणि परत घ्यालच, पण मला असं वाटतं आज सगळ्यांना ऍटलिस्ट हे बिंदू काय करू शकतात, शिवाय ते आपण म्हणजे परिधी किंवा परिवेश, इंद्रचाप हे जर आपल्याला साधता आले मुहूर्ताला,
तर आपण म्हणजे एवढे अप्रकाशित जरी हे बिंदू किंवा उपग्रह असले पण तरी ते पॉझिटिव्ह आहेत म्हणून आपण म्हणजे त्यांचा पण उपयोग घेऊ शकतो. तर ते तुम्ही हे इंद्रचाप मध्ये हे पण ह्याच्यात परिवेश किंवा परिधीमध्ये की चंद्र आणि वातावरण, सूर्य हे एकाच ऍटमॉस्फिअर. असे आले की चांगलं. म्हणजे ते अजून अजून सगळ्यांना तुम्ही जेव्हा 4 लेक्चर हे होईल तर तेव्हा पण हे 2 इंद्रचाप आणि परिवेश किंवा परिधी हे बिंदू तर नक्कीच आपण म्हणजे मुहूर्तांसाठी वापरू शकतो. तसं आणि त्या जाता जाता आपल्या गीता मॅडम, मला नाव दिसलं गीता, मला वाटलं ह्या सावंत ते नव्हतं ना आडनाव, म्हटलं मॅडम का बोलत नाहीयेत म्हणजे आपल्या कोण गीता चव्हाण मॅडम, पण ते कळालं. तर त्यांनी पण किती म्हणजे अगदी प्रॅक्टिकल अप्रोच सांगितला. पटकन त्यांनी बघितलं आणि त्यांना ती पत्रिका सुटत नव्हती आणि नेमकी ती पण उपकेतू मध्ये ग्रह होता. आजच्या पत्रिकेत पण आपला हा बुध ग्रह उपकेतूतच आहे आणि हा बुध शिवाय उपकेतूत आहे तो चुकीचा तर आहेच आहे. म्हणजे पंचमाचाही फलादेश निगेटिव्ह मिळेल आणि हा अष्टमेश आणि लाभेश म्हणून आहे तर तिथले पण फलादेश म्हणजे निगेटिव्हच मिळतील. तसं अतिशय अतिशय म्हणजे आता शब्द नाहीयेत पण रोज रोज तेच तेच बोलते, तुम्हाला कंटाळा आला असेल पण काय नाही करणार. नाही नाही, असं तर नाही. एक इतकं म्हणजे हा, बोला बोला. हा, असं असतं मॅडम, माहितीये का, हं. की आता तुम्ही सुद्धा फार मोठ्या याच्यामध्ये तुम्ही प्रोफेसर काम केलेलं आहे, तर मेथड ही फार इम्पॉर्टंट असते, इम्पॉर्टंट, महत्वाचं. येस, नो डाऊट. मेथड जर तुम्ही विसरलात तर आपला विद्यार्थी तिथे पुढे जाऊन ते काम करू शकणार नाही. नाही. तर आता तुम्ही पीठ म्हणता त्याची एक मेथड आहे, तर तसं ज्योतिषमध्ये ही एक मेथड आहे. मग तर तुम्ही तुम्ही त्या पण मेथडनी शिकवता म्हणूनच आम्हाला फर्स्ट लेक्चर मध्येच भरपूर काहीतरी असं म्हणजे हाती लागल्याचं खूप अगदी मानसिक असं समाधान असतं ना, म्हणून तर आपल्याला एवढे सगळेचे सगळे आपले 100 लोक पूर्ण होतात. काहींना तर बाहेर राहायला लागतं पण आता काय काही असं आपण सगळ्यात करू नाही शकत. आता जसं काही बघा ह्याच्यातलं, आता जसं काही मंडळी जी आहेत ते शिकवणार आहे, शिक्षक होणार आहेत, तर एक आनंदाचा भाग आहे तो, म्हणजे तो आहे, काय तिथे बरोबर आहे. दुःख नाहीये. हा, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक शास्त्राची वाढ होईल, कीर्ती होईल, होय वृद्धी होईल, असा होय भाग आहे. होय म्हणजे होय. काय आणि चांगलं परमेश्वराची कृपा. म्हणजे हा, ओरिजिनल शास्त्र सगळ्यांना शिकायला मिळेल हे जास्त महत्वाचं नक्की. आहे ना. येस नाहीतर येस. शिकवणारे तर भरपूर शिकवतायत ना, पण मग ते जे स्टुडंट ज्या टीचरकडनं जसं शिकतील तेच ते पुढे अंमलात नेतात आणि मग उगाच हो शास्त्र हो. बदनाम होतं ना. शास्त्र शेवटी शास्त्रच आहे ना. तर सर येस. अगदी सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद, कोटी कोटी वंदन, साष्टांग धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. वंदन नाही नाही, म्हणण्यापेक्षा असं नाही, आणि असं नाही. ह्यूज ग्रॅटिट्यूड, यू आर हायली रिस्पेक्टेड. ह्यूज तो तुम्ही फक्त थँक्यू. कृपा करावी की हा क्लास असा चांगल्या लोकांना शिकता यावं. आणखी येणार. नवीन नवीन विषय आपण हो शिकू. हो हो पण सगळ्यांनी या हा, आणि चांगल्यापैकी यश मिळवा, कीर्ती हो. मिळवा. आणि तुम्ही तुमची म्हणालच आहात ह्याच्यावर अजून अजून कमीत कमी 3 ते 4 तरी पत्रिका हो. घ्या म्हणजे येस सगळ्यांना येस. अगदी म्हणजे एकदम हो छान हो. अजून 100% चांगलं कळेल. आज नक्की मला तर नक्की. वाटतं 80% तरी कळालंच असेल पण नाही, अजून कळेल कळेल नक्कीच. कळेल. नक्की थँक्यू कळेल. सर. हा, धन्यवाद आणि थँक्यू सर. सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद.